धन्यवाद. सर्व आयोजकांचे अगदी मनापासून आभार आम्हाला इथे या व्याख्यानमालेत बोलवल्याबद्दल. तर जस्ट म्हणजे ह्या व्याख्यानाचे मी 2 भाग केलेत. एक भाग मी बोलणार आहे आणि एक भाग मानसी बोलणार आहे. तर पृथ्वीची गोष्ट ही जी आहे ती या दोन्ही भागांमधून आपल्या समोर येईल. पण जास्त खरोखर पृथ्वीची उत्क्रांती कशी झाली, पृथ्वीकडे आपण कसं बघायचं हे थोडंसं पहिल्या भागात आपण बघूया. आणि पृथ्वीसाठी काय केलं पाहिजे, कशा पद्धतीचं काम केल्याने आपण निसर्गाला पृथ्वीला मदत करू, असा हा दुसरा भाग आहे. तर सुरुवात करायची झाली तर बऱ्याच लोकांना माहिती नाही. आधी पण आम्हाला कोणी विचारत होतं की ऑयकॉस ह्या शब्दाचा अर्थ काय. तर ऑयकॉस ही आमच्या कंपनीचं नाव, कन्सल्टन्सीचं नाव. आणि ऑयकॉस हा ग्रीक शब्द आहे. याचा मूळ अर्थ घर म्हणजे आपली पृथ्वी ह्या अर्थाने असा तो ग्रीक शब्द आहे. आणि इकॉलॉजी हा शब्द कदाचित सगळ्यांना इथे माहिती असेल. इकॉलॉजी म्हणजे पर्यावरणशास्त्र. फार किचकट एक त्याला मराठी नाव पण आहे, पारिस्थितिकी असं. तर त्याच्यापेक्षा इकॉलॉजी बरं वाटत असेल मला असं वाटतं. तर इकॉलॉजी हा शब्द पण ह्या ऑयकॉसपासूनच उत्पन्न झाला आहे. तर त्यामुळे आम्ही जेव्हा 2002 साली अशा पद्धतीचं काम पूर्ण वेळ करायचं ठरवलं तेव्हा आम्हाला वाटत होतं की काय नाव द्यावं की जे जगभर लोकांना रिलेट होईल. तर तेव्हा म्हणून आम्ही हे ऑयकॉस हे नाव सिलेक्ट केलं. कारण इकॉलॉजी जेव्हा आम्ही शिकायला सुरुवात केली तेव्हा आमच्या गुरूंनी हाच पहिला शब्द फळ्यावर लिहिला होता. आत्ताच बोलत होतो आम्ही कापसेकरांची, पण आमचे महाजन सर त्यांच्या सुंदर हस्ताक्षरात त्यांनी हाच शब्द लिहिला होता, ऑयकॉस. तर तो इतक्या मनात ठसलेला होता की जेव्हा हे काम सुरू केलं तेव्हा आम्ही त्याचं असं नाव दिलं. तर थोडक्यात दिसतंय तुम्हाला सगळ्यांना? सो इकडच्या लोकांना पण दिसतंय का? दिसतंय. ओके, ठीक आहे. सो आमचं काम काय आहे तर 2002 पासून आम्ही हे या पद्धतीचं काम करतो आणि पूर्ण वेळ आम्ही पर्यावरणासाठी आणि जैवविविधता संवर्धनासाठी काम करतो. म्हणजे काय करतो तर वैयक्तिक मालकीच्या ज्या जमिनी असतात की लोकांनी हाऊस म्हणून जमिनी विकत घेतलेल्या असतात. पुण्याकडे तर हा मोठाच कल होता. जेव्हा आम्ही ही कंपनी सुरू केली 2002 साली तेव्हा तर मोठ्या प्रमाणातच IT क्षेत्रामध्ये बूम होती आणि लोक सह्याद्रीमध्ये कुठल्या तरी पर्वतरांगेमध्ये जमिनी घ्यायला सुरुवात केली होती. आणि मग पहिली गोष्ट काय करणार तर आधी सपाटीकरण करणार, तिथली झाडं कापणार, मग आपल्याला हवी ती झाडं लावणार, त्याचं सुशोभीकरण करणार. तर ह्या सगळ्यामध्ये होतं असं की तिथला जो मूळचा निसर्ग आहे तो सगळाच नष्ट होतो आणि नवीन काहीतरी आपण तयार करू बघतो. तर मग आम्ही जे सगळं शिकलो होतो आमच्या गुरूंकडून, प्रकाश गोळे आणि श्रीधर महाजन अशांकडून, तर तेव्हा आम्ही असं ठरवलं की हे जे शिकलो आहे ते कुठेतरी अप्लाय करायला पाहिजे. आणि म्हणून हे जे वैयक्तिक मालकीच्या जमिनी आहेत आणि ही जी लोकं आहेत ती सगळी वेल रेड आहेत, भरपूर शिकून आलेली आहेत, जग बघितलेलं आहे, त्यांना संवर्धनाचं महत्त्व नक्कीच कळू शकेल. आणि म्हणून त्यांच्यासाठी म्हणून आम्ही हे आराखडे तयार करायला सुरुवात केली. आणि आम्ही पूर्ण वेळ काय काम करतो तर खरं तर जवळजवळ आठवड्यातनं 2दा आम्ही कुठल्या तरी जमिनीवर घालवतो आणि तिथल्या जंगलांचा, तिथल्या जमिनीचा सर्व्हे करतो. आणि तो इकॉलॉजिकल सर्व्हे म्हणजे काय तर तिथली माती कशी आहे, तिथले पाण्याची स्थिती कशी आहे, ओढे कसे वाहत आहेत, मातीची धूप होतीये का, ती आपल्याला कशी थांबवता येईल, मूळ म्हणजे काय तर तिथला निसर्ग कसा आहे एखाद्या जमिनीवरचा. मग तो 1 एकर जमीन असो नाही तर आत्तापर्यंत आम्ही 12,000 एकरांवर काम केलं तर तिथली का जमीन असे ना. तर त्या प्रत्येक ठिकाणचे निसर्गाचे नकाशे आम्ही तयार करतो की कुठे धूप होते आहे, कुठे चांगली झाडी आहे, कुठे मोठं झाड आहे की ज्याचं संवर्धन करायला पाहिजे, कुठे पक्षी येऊन घरटी करतायत का, असं सगळ्याचा एक नकाशा बनवला जातो. आणि मग त्याच्यावर बेस्ड एक मास्टर प्लॅनिंग आपण करतो की त्या निसर्गाची स्थिती अजून चांगली करण्यासाठी काय करता येईल. म्हणजे मला असं वाटतं इथे आणि गेलेला प्रत्येकाला कदाचित ह्या लहान मुलांनाही माहिती असेल की निसर्ग काही मूळच्या स्थितीत राहिलेला नाही आहे. तो त्याचा ऱ्हास झाला आहे, तो डिग्रेड झाला आहे, त्याची काहीतरी स्थिती बदलली आहे. तर ती सुधारण्यासाठीचा हा सगळा आराखडा असतो, इकॉलॉजिकल प्लॅनिंग ज्याला आम्ही असं म्हणतो. आणि हे आमचं पूर्ण वेळाचं काम आहे. आणि शिवाय दर शनिवारी आम्ही इकॉलॉजिकल सोसायटी म्हणून एक संस्था आहे जिथे आम्ही हे सगळं शिकलो. तिथे आता गेली 12 वर्ष तोच कोर्स घेण्याचं काम आम्ही करतो जो आम्ही 2001-2 साली केला. तर हे आमचं मुख्य काम आहे. आणि म्हणजे मुख्य हे तुम्हाला सांगायचं कारण की म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बॅकग्राऊंड आमची साधारण काय आहे. आणि आमची इच्छा आहे की नंतर आपण इंटरॅक्ट पण करावं.
तुम्हाला जर का काही प्रश्न असतील तर जरूर विचारा, ह्या कुठल्याही विषयाच्या बाबतीतल्या, आम्ही जो मांडणी पण करणार आहे किंवा इतरही कुठलाही. तर हा आमचा जस्ट पहिला प्रोजेक्ट. परत एक पहिल्या 5 मिनिटात मी तुम्हाला जस्ट एक ग्लिम्स देणार आहे की आम्ही काय पद्धतीचं काम करतो, आणि दुसऱ्या भागामध्ये मानसी तर आमच्या एका प्रकल्पाविषयी खूप डिटेल बोलणार आहे. पण अनेक प्रकारचे आम्ही प्रकल्प करतो, त्यातला हा एक पहिला की ज्याच्यामुळे आम्ही हे काम सुरू केलं. खरं तर एक पुण्याच्या जवळ सूस नावाचं छोटंसं गाव आहे, तिथे अशी पूर्ण ही कोरडी अशी जमीन होती 2002 साली वगैरे, आणि तिथे आम्ही साध्या गोष्टी केल्या. तेव्हा काही फारसा अनुभव पण नव्हता, त्यामुळे देशी झाडं लावायची ठरवली, स्थानिक झाडं ती थोडी लावली, आणि थोडे काही ह्याला आम्ही अधिवास म्हणतो, हॅबिटॅट्स. म्हणजे काय तर मुद्दाम काही अशा जागा तयार करायच्या की जिथे पक्षी प्राणी येतील. सो अशी काही तळी तयार केली, त्याच्यामध्ये काही पाण वनस्पती टाकल्या, काही फुलपाखरांच्या वनस्पती लावल्या. म्हणजे फुलपाखरं आपले जीवनचक्र जे आहे ते एका झाडाभोवती पूर्ण करतं. म्हणजे तुमच्या अनेक जणांनी कढीपत्ता सगळ्यांना माहिती आहे, तर कढीपत्त्यावर एक कॉमन मॉर्मॉन नावाचं फुलपाखरू आहे, ते अंडी घालतं, मग त्याच्यातून ती अळी बाहेर येते, ती त्याची पानं खाते, आणि मग त्याच्यात त्याचा परत तो प्युपा होतो, सुरवंट होतो, नाही काय म्हणतात प्युपाला, कोश होतो, आणि मग कोशातून फुलपाखरू बाहेर पडतं. असं ते पूर्ण जीवनचक्र फुलपाखराचं त्या एका झाडाभोवती पूर्ण होतं. तशात फुलपाखराच्या शेकडो जाती आहेत भारतात, आपल्या कारंज्यातही असतील अशा अनेक स्थानिक जाती इथल्या. मग आम्ही त्या त्या ठिकाणच्या फुलपाखरांच्या खाद्य वनस्पतीचा अभ्यास करून त्या लावल्या, तर ती फुलपाखरं 100% तुमच्या जमिनीवर येतात. मग तशी तेव्हा ती सूसमध्ये साधारण कुठली फुलपाखरं असतील ती शोधली, आणि त्या सगळ्याची लागवड केली. आणि अगदी नवीन होतो आम्ही, लहान होतो, काही अनुभव नव्हता, माहीत नव्हतं आयुष्यात काय फार करणार आहोत. आणि एक 6 महिन्यानंतर त्या प्रोजेक्टवर गेलो. तर ते आम्ही जी जी काय झुडपं लावलेली होती त्या प्रत्येक एका झुडपावर अशी 20-20 फुलपाखरं गठ्ठ्यानी होती, आणि आम्ही जायचो तर ती अशी उडायची. तर ते सगळं बघून आमचं असं झालं की ओ वाव, म्हणजे हे फारच भारी आहे. म्हणजे आपण लावलेल्या झाडांवर जर का अशी फुलपाखरं येत असतील. मग गवतं राखलेली होती, मग लावरी, कदाचित काही जणांना इथे माहिती असेल, लावरी म्हणजे बुशक्वेल अशी फट्टकन उडते. तर ते आधी अजिबातच हे कुठलेच पक्षी नव्हते. शिंपी येऊन तिथे घरटं करायला लागलेले होते. सो हे सुगरण पक्षी यायला लागले होते. हे आधी काही नव्हतं 1 वर्षापूर्वी, आणि केवळ हा रानवा राखला आणि हे सगळं व्हायला लागलं. म्हणजे हे कदाचित इथे बसलेल्या अनेक शेतकऱ्यांची, शेतकरी बॅकग्राऊंड असेल तर फार नवीन नसतील गोष्टी, आपण हे निसर्गात बघतो. पण समाधान कुठे असतं की जेव्हा हे आपण हून करतो, एखाद्या बॅरन जमिनीवर असा निसर्ग फुलवतो, मग तेव्हा आम्हाला असं वाटलं की आता निश्चितच हे मोठ्या स्केलला न्यायला पाहिजे. आणि ह्या प्रकल्पामुळे खरं तर आम्ही ठरवलं की ऑयकॉसची एक फॉर्मली स्थापना करायची आणि अशा पद्धतीचं काम करायचं. सो ही जमीन आता खूपच बदलली आहे, मोठे झालेत वृक्ष, तिथे जे स्थानिक वृक्ष लावले होते ते, आणि त्याची स्थिती आता अशी आहे. म्हणजे त्या सूसला तुम्ही कधी आलात पुण्याला तर जरूर ह्या शाळेला भेट द्या. इथे ही शाळा आहे, DLRC नावाची एक शाळा इथे चालवली जाते ह्या जंगलाच्या खालीच. म्हणजे त्यांनी बांबूचे वर्ग बांधलेत तिथे, आणि थोडं ऑल्टरनेटिव्ह एज्युकेशन वेगळ्या पद्धतीने ती शाळा चालवली जाते. त्यामुळे निश्चितच आम्हाला ह्याचं समाधान आहे की आपण जे फार वर्षांपूर्वी झाडं लावली त्याच्या झाडी खाली आता छान मुलं खेळत असतात आणि शिकतात. सो हा आमचा साधारण पहिला प्रकल्प. हा तुम्हाला मुद्दाम डिटेल सांगितला की जेणेकरून तुम्हाला आमची फिलॉसॉफी कळावी की काय पद्धतीने आपण जमिनीचा, इतर मानवेतर जीवांचा विचार करतो. पर्यावरण पुनरुज्जीवन हे पण कदाचित आमच्या ह्या 2 तासाच्या टॉकमध्ये बऱ्याचदा येईल. पुनरुज्जीवन म्हणजे रिस्टोरेशन. एखादी जमीन पूर्वी असते तशी परत ती मिळवणे. काही वर्षांपूर्वी ती चांगली असते, डिग्रेडेशन होतं. सो ते म्हणजे इतकी साधी टेक्निक्स आहे, त्याच्यात काहीच हायटेक नाही आहे. कदाचित अगदी सोपीच तंत्र वापरून हे परत पुनरुज्जीवन कसं करता येईल हे करतो आम्ही. निसर्गस्नेही बागा बनवतो. म्हणजे एरवी जर का बागा आपण पाहिल्या तर फक्त लॉन लावलेलं असतं आणि कुठली तरी खूप ऑर्नामेंटल झाडं, म्हणजे शोभिवंत झाडं लावलेली असतात. तर आपण असं म्हणतो निसर्गस्नेही बागा म्हणजे काय की ज्याच्यामध्ये फुलपाखरं येतील, पक्षी येतील, मधमाशा येतील, की ज्या परागीभवनासाठी अत्यंत महत्त्वाचा निसर्गातला घटक आहे. तर अशा गोष्टी करतो. तर लॉनमध्ये पण उगाचच ते अमेरिकी, तैवान किंवा असे इतर लॉन मोठ्या प्रमाणावर न लावता आपल्या दुर्वा लावता येतात. किंवा मंडूकपर्णी आम्ही एका प्रोजेक्टवर अशी लावली आहे. ब्राह्मीचा एक प्रकार आहे जो तुम्हाला या फोटोमध्ये दिसतोय. तर अशा पद्धतीचं काम करतो. आमच्या कामाचा एक खूप महत्त्वाचा मोठा भाग म्हणजे स्थानिक किंवा देशी झाडांच्या प्रचार प्रसार. म्हणजे 2001-2 साली जेव्हा आम्ही काम सुरू केलं तेव्हा तर ही फारशी लोकांना माहिती पण नव्हती झाडं. पण मग हळूहळू जे काय आम्ही शिकलो होतो तेच थोडं अजून जास्त प्रमाणात प्रचार करायला सुरुवात केली. तेव्हा नर्सरीज नव्हत्या मुख्य, म्हणजे रोपवाटिकांमध्ये कायम
मॅक्सिमम सगळी परदेशीच रोपं मिळायची. म्हणजे गुलमोहर, नीलमोहर, निलगिरी, सुबाबूळ, ग्लिरिसिडिया ही सगळी जी कॉमनली लावली जाणारी झाडं आहेत ही सगळी परदेशी आहेत. आणि आपल्याकडचेच पळस, पांगारा, वड, पिंपळ, सावर ही जी झाडं आहेत, हिरडा, बेहडा, ही फारशी मिळत नव्हती तेव्हा नर्सरीजमध्ये. मग आम्ही असं ठरवलं स्वतःची रोपवाटिका करायची आणि मग भरपूर लिहायला पण लागलो त्याच्याविषयी की का ती लावायला पाहिजे, ती हार्डी आहेत, ती त्या त्या ठिकाणच्या वन्यजीवांशी अत्यंत घट्ट नातं सांगणारी आहेत, म्हणून मग ती झाडं लावायला लागलो. त्याचं अजूनही आमचं काम चालूच आहे. शिवाय असे काही मध्ये मध्ये वेगळे प्रोजेक्ट केलेत. म्हणजे आपल्याकडे जे, कारण आमची सगळी जी प्रोजेक्ट्स आहेत ना ते इतके रिमोट एरियामध्ये, त्यामुळे तिथल्या स्थानिक आणि आदिवासी माणसाशी खूप जवळचा संपर्क येतो. मग तेव्हा असं लक्षात आलं की ह्यांच्याकडे फारच भारी ज्ञान आहे जे आपल्याकडे अजिबातच नाही आहे. आणि शहरी आपल्या शिक्षणामध्ये ते कुठेच त्याचा उल्लेखही होत नाही. तर ते कुठेतरी डॉक्युमेंट व्हायला पाहिजे, कुठेतरी त्याचं कौतुक व्हायला पाहिजे, त्याचा आदर करायला पाहिजे. म्हणून आम्ही वारसा नावाने हा एक प्रकल्प केला. महाराष्ट्रामध्ये म्हणजे वर्षभर हिंडलो आणि कशा पद्धतीने स्थानिक लोक जगतात आणि त्याच्यामध्ये कसं शहाणपण आहे हे थोडंसं, एक पुस्तकही लिहिलं, ते पब्लिश व्हायचं आहे, पण त्याच्यावरती एक फिल्म केली, ती यूट्यूबवर तुम्ही जरूर बघू शकता. आमचं ऑयकॉस फॉर इकोलॉजिकल सर्व्हिसेस नावाचं यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती फिल्म आहे, तर ती जरूर तुम्ही बघा. शिवाय पर्यावरण शिक्षण या क्षेत्रात थोडंसं काम करतो की लहान मुलांसाठी तुम्हाला या फोटोंमध्ये दिसतंय तसं की त्यांना डायरेक्ट निसर्गात जाऊनच आपण फर्स्ट हँड काय शिकवू शकतो. 4 भिंतीमध्ये आपण निसर्ग शिक्षण खूप मर्यादित स्वरूपात देऊ शकतो, पण प्रत्यक्ष दाखवून जास्त चांगल्या पद्धतीने ते करता येतं, तर ते करतोय. त्याचे खूपच चांगले रिझल्ट्स आम्हाला मिळाले आणि म्हणूनच आम्ही 10 वर्ष आधी ते नुसते उपक्रम घेण्यात आम्ही अनुभव घेतला आणि मग लक्षात आलं की आता काही गोष्टी सेट झाल्या आहेत. मग निसर्ग शाळा नावाने तो सगळा सिलेबस जो काय तयार झाला तो पब्लिश केला. डायमंड पब्लिकेशननी ती पुस्तकं पब्लिश केली आहेत, तर तुम्हाला जर का कोणाला हवी असतील तर जरूर ती ऑनलाईन डायमंड पब्लिकेशनकडे तुम्ही ऑर्डर करू शकता. 5वी, 6वी, 7वीच्या इयत्तांसाठी ती बनवली आहे. सो हे साधारण आमचं काम आहे ऑयकॉसचं. आणि आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे जाऊया की पृथ्वीची गोष्ट असा जर का आपला टॉपिक आहे, तर ही पृथ्वीची गोष्ट नक्की काय आहे आणि ती का समजून घ्यायची. म्हणजे सुरुवात कदाचित का समजून घ्यायची ह्याच्यापासून करूया आणि मग खरंच काय घडलं पृथ्वीवर, पृथ्वीचं अख्खं आयुष्य बघता ते पण आपण बघूया. तो सगळाच मनोरंजक सगळा प्रवास आहे, तो आपण जाणून घेऊया. तर पृथ्वी कशी होती आणि सध्या ती कशी आहे ह्याचा आपण थोडासा विचार करायला पाहिजे. पृथ्वी कशी होती तर कदाचित तिच्यावर माणूस यायच्या आधी पूर्ण निसर्गच होता. निसर्गाचंच मुख्य अधिराज्य त्याच्यावरती होतं. पण जर का अनेक शतकं आणि शतकच नाही तर अनेक सहस्त्रकांचा इतिहास पाहिला तर पृथ्वी बदलतच आली आहे. म्हणजे ती काय आत्ता होती तशी नव्हती. तर ती कोणी बदलली मुख्यतः, तर ती सगळ्यात जास्त माणसानी बदलली. म्हणजे माणूस जगतच आला आहे, परिसर बदलतच माणूस जगत आला आहे. म्हणजे आधी जर का जंगलं होती तर ती जंगलं कापून माणसाला गवताळ पूर्ण करायला लागली जेणेकरून त्याची गाईगुरं चरतील. ती कमी करून तिथे शेती करायला लागली जेणेकरून अन्नधान्यांची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होऊ शकेल. आणि हळूहळू आपण कारखानदारी करायला लागलो जेणेकरून आपल्याला जी आत्ताची एकदम काय म्हणूया आरामदायी जीवनशैली आहे ती जगता यावी. सो इन शॉर्ट आपण पृथ्वीचा भरपूर वापर करतच रोजचं आयुष्य जगत असतो. ज्या पण गोष्टी आपण करतो म्हणजे साध्या साध्या गोष्टी आहेत. म्हणजे आपण शेती फळबागा करत असू तर मूळचा निसर्ग आपल्याला बदलूनच ते करायला लागतं. आपण हे योग्य किंवा अयोग्य असं काहीच आपण बघत नाही. ते जस्टिफाय करायचं काही हेतू पण नाही आहे इथे. पण होतंय काय आपल्याकडून हे आपण समजून घेऊया. कदाचित ह्याला इलाज नाही असं पण आपण म्हणू शकतो आपण ज्या पद्धतीने आता जगतोय. पण आपण निश्चितच ह्याचे परिणाम काय होत आहेत इतर जीवांवर आणि आपल्यावर हे बघायला हवं. तीच सगळी पृथ्वीची गोष्ट आहे. वस्ती आपण कशा पद्धतीने करतो त्याच्यामध्ये फक्त वस्ती जिथे होते तिथेच का इतरत्र कुठल्या निसर्गावरही त्याने काही घाला येतो आहे ह्याचा विचार करायला हवा. पायाभूत सुविधा ज्या आहेत तुम्ही जर का बघितलं की शहरांमधला निसर्ग आणि जसे जसे तुम्ही शहरांच्या बाहेर जाता, कंट्री साईडला जाता, खेड्याकडे जाता, अगदी नैसर्गिक प्रदेशामध्ये जाता तर निसर्गाची स्थिती बदलत जाते. सो ही सगळीच उत्तरं मला असं वाटतं अगदी लहान मुलापासून अनेक लोकांना हे कोणी सांगू शकेल की निसर्गाची स्थिती कुठे चांगली असती. आणि जी काय शहरीकरण आहे त्याच्यामुळे तो निसर्ग अगदीच आकुंचन पावत चालला आहे.
कारखाने आले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. कदाचित सुरुवातीचा जो माणूस होता त्याने कधी कारखाने वापरलेच नसतील, नव्हतेच कारखाने. पण हळूहळू जसं आपल्याला इंधनाचा शोध लागला, लोखंडाचा शोध लागला, तसं तसं आपण कारखाने पण करायला लागलो. आणि सगळ्या ह्या काय म्हणूया, हे जे काय घडामोडी चालल्या आहेत त्याचं उद्दिष्ट एकच आहे की माणसाने स्वतःसाठी एक काहीतरी आरामदायी आणि उपभोग्य जीवनशैली काहीतरी तयार करावी. याच्यासाठी आपण खूप मोठ्या प्रमाणावर निसर्ग बदलत असतो. आणि हे सगळं कोणासाठी चाललं आहे, म्हणजे पृथ्वी बदलणं जे आहे तर ते सगळं माणसासाठी आहे. म्हणजे ह्यातली एकही गोष्ट आपण इतर निसर्गासाठी म्हणून करूया असं हे भयंकर कमी प्रमाणात आहे. जर का आपण एकंदर प्रमाण असं नाही आहे, असं नाही आहे, काही लोक करतही असतील, फार पूर्वीपासून काम करत असतील, पण ते जर का प्रमाण पाहिलं तर ते खूप व्यस्त आहे. आणि हा सगळ्यात मोठा परिणाम निसर्गावर कशामुळे होतो, तर बदलत्या जीवनशैलीमुळे होतो. हे सगळेच जण जर का आदिवासी माणसाप्रमाणे जगले तर कदाचित पृथ्वीची स्थिती खूप चांगली राहील. पण तो आता ऑलरेडी बाण काय म्हणूया सुटला आहे. आपल्या विकासाचा जो काय आपण एक मार्ग धरलेला आहे तर तो कदाचित आपण परत जाणंच अवघड आहे किंवा ऑलमोस्ट अशक्य आहे असं आपण म्हणू. अवघड आहे, अशक्य नाही आहे. पण जर का आपण असं धरलं तर मुख्य ह्याचं कारण आपली बदलती जीवनशैली आहे. तर ह्याचा सगळ्याचा परिणाम नक्की कसा होतो हे जाणून घेण्यासाठी आम्ही एक छोटंसं टूल वापरतो. त्याला लाईफ सायकल ॲनालिसिस असं इंग्लिशमध्ये म्हणतात. म्हणजे काय, तर एखाद्या वस्तूचं जीवनचक्र. त्याच्यासाठी आत्ता ह्याच्यामध्ये आम्ही उदाहरण घेतो एका पेनाचं. म्हणजे एक वस्तू जर का निर्माण करायची असेल आणि ती आपल्यापर्यंत पोचायची असेल तर त्याच्यासाठी निसर्गामध्ये काय काय बदल होतो हे आपण ह्या एका स्लाईडमध्ये समजून घेणार आहे. तर एक पेन आपल्यापर्यंत कसं पोचतं. पेन आता आपण असं धरूया की काय स्टील आणि प्लॅस्टिक ह्या गोष्टींपासून बनलेलं आपल्या कोणाच्याही खिशामध्ये आता पेन असेल तर पेन कुठून, ते मग जंगलांमध्ये या खाणी असतात जिथून हे स्टील निर्माण होतं. या खाणीचं काहीतरी कच्चा धातू असतो, तो ते काय दगडच दिसतात. मग ते एक प्रोसेस केले जातात, प्रक्रियेसाठी ते कुठल्या तरी कारखान्यात पाठवले जातात. मग त्याच्यावर प्रोसेस होते, लोखंड बनतं एका विशिष्ट प्रकारचं आणि मग ते पेनाच्या कारखान्यात पाठवलं जातं. तर लोखंड वेगवेगळ्या ग्रेडचं तयार होऊ शकतं. म्हणजे इथे आत्ता आपल्या आजूबाजूला भरपूर वेगवेगळ्या ग्रेडचं लोखंड तुम्हाला, जे इमारतीत आहे ते वेगळं आहे, ह्या माईकमध्ये जे आहे ते वेगळं आहे, माझ्या फोनमध्ये लोखंड आहे ते वेगळं आहे, पेनासाठी जे बनवलं जातं ते वेगळं आहे. त्यामुळे असे भरपूर कारखान्यांचे प्रकार आहे. जिथे पेनासाठी योग्य लोखंड बनतं तिथे ते पाठवलं जातं आणि मग पेनाच्या कारखान्यात ते शेवटी जातं. शाई कशी बनते किंवा प्लॅस्टिक कसं बनतं, तर ते समुद्र किंवा वाळवंटामध्ये खनिज तेलाच्या खाणी आहेत, त्याच्यामधून ते उपसून काढलं जातं. परत त्याच्यासाठी इंधन वापरलंच जातं. ते पेट्रोलियम प्रॉडक्ट आहे अर्थातच. मग ते कारखान्यामध्ये कुठेतरी पाठवलं जातं, त्याची शाई बनते किंवा प्लॅस्टिकही बनू शकतं म्हणजे ह्या पेट्रोलियमचं, आणि मग ते परत पेनाच्या कारखान्यामध्ये पाठवलं जातं. असं करून ते साचा बनवून त्याच्यामध्ये ती शाई ओतली जाते आणि मग त्याची असेंब्ली होते. म्हणजे काय, तर ते पेन तयार होतं. मग ते तिथून समजा हा कारखाना कुठेतरी गुजरातमध्ये असेल तर ते डिस्ट्रीब्युटरकडे जातं. मग तिथून कुठेतरी समजा कारंजामध्ये आपण पेन विकत घेणार होतो, कारंजामधल्या कुठल्या तरी डिस्ट्रीब्युटरकडे येईल, मग एखाद्या डीलरकडे येईल, मग एखाद्या रिटेलरकडे म्हणजे एखाद्या दुकानात येईल शाळेच्या शेजारच्या, आणि मग इथे जाऊन आपण ते विकत घेऊन येतो. सो असा ह्या एका पेनाचा पूर्ण प्रवास आहे की अत्यंत त्याच्या कच्च्या धातूपासून त्याच्यामध्ये प्रक्रिया होऊन आपल्यापर्यंत पोचण्याचा. तर ह्याच्यामध्ये आता दिसताना हा असा साधा सरळ प्रवास दिसतो, पण तो भरपूरच कॉम्प्लेक्स आहे. आणि तो कशासाठी कॉम्प्लेक्स आहे, तर हे जेवढे बाण तुम्हाला दिसत आहेत ना, जे आत्ता हायलाईट केले, ते सगळे काय दर्शवतात, तर वाहतूक म्हणजेच इंधन आपण जाळतो आणि म्हणजेच मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतो. त्यामुळे कुठल्याही एका वस्तूचे जितके जास्त टप्पे तितकी वाहतूक जास्त, तितकं इंधन जास्त वापर आणि तितकं प्रदूषण जास्त. आणि हा काय फक्त तेवढ्याच प्रदूषणाचा मुद्दा नाही आहे की ज्या ह्या ॲरो मार्फत दर्शवलं आहे. तर ह्याच्यामध्ये प्रत्येक वाहनाचं एक जीवनचक्र आहे. मग तुम्ही जर का एक ट्रक धरला, एखादा डंपर धरला की जो हे कच्चा धातू वाहून नेतोय, तर त्याचं तुम्ही जीवनचक्राची इमॅजिन करा. ते ह्या अशा 10 स्लाईड करायला लागतील आपल्याला पेनाचं खरं खरं जीवनचक्र राहायचं असेल तर. कारण ते एका ट्रकमध्ये अनेक गोष्टी आहेत ना, त्याच्यामध्ये परत स्टील आहे, प्लॅस्टिक आहे, इलेक्ट्रॉनिकच्या अनेक गोष्टी आहेत, रेअर अर्थ मेटल आहेत. म्हणजे काय, तर अत्यंत दुर्मिळ खनिज आहेत ज्याच्यामध्ये, की त्या इलेक्ट्रॉनिक चिपमध्ये जाणारं सिलिकॉन असेल, कोल्टन असेल
की जे कुठेतरी काँगोच्या खोऱ्यातच आहे, ते भारतात मिळतच नाही. त्यामुळे तो नुसतं ते एक ट्रकमधला ते एखादा छोटासा पार्ट बनवण्यासाठी इलेक्ट्रॉनिकचा तुम्हाला कुठेतरी खूप परदेशातून फार लांबून ते खनिज उपसून आपल्यापर्यंत आणायला लागतं, परत ती अशी वाहतूक करून येतं. त्यामुळे इमॅजिन करा की असे सगळे ती असेंब्ली होऊन मग तो ट्रक बनतो. अशा अनेक वस्तू आहेत या सगळ्या जीवनचक्रामध्ये की ज्या सगळ्या इथे लिहिलेल्या नाही आहेत. आपण हे सोपं करण्यासाठी साधं जीवनचक्र आपण लिहिलं आहे की मुख्य स्टील शाई कशी बनते आणि ते आपल्यापर्यंत कसं पोचतं. तर थोडक्यात काय, तर जर का हे सगळं लिहायचं झालं तर ह्याच्यातून जे काय प्रदूषण होतं, थोडक्यात जो काय कार्बन हवेमध्ये सोडला जातो तो न संपणारा आहे ऑलमोस्ट, इतका तो पूर्ण वेळ हवेमध्ये जात असतो. आणि हे आपण फक्त एका पेनाचा विचार करतोय. एका पेनासाठी लाखो हजारो मोजता येणार नाही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण हवामान बदलत असतो आपलं. आणि ते हवामान बदलतं फक्त पेनामुळेच नाही, तर अशा आपण ज्या ज्या गोष्टी रोजच्या आयुष्यात वापरतो त्या सगळ्याच गोष्टींमुळे निसर्गातला कुठला तरी स्रोत वापरला जातो, तो खणला जातो, त्याच्यावर प्रक्रिया केली जाते आणि मग तो आपल्यापर्यंत येऊन पोचतो आणि मग आपण तो परत वापरताना सुद्धा मोठ्या प्रमाणात इंधन जाळतो. सो हे सगळं जे काय चक्र आहे ना, ते विशेष म्हणजे काय म्हणूया न संपणारं असं चक्र आहे. आणि त्याच्यामध्ये आपण अख्खी मानवजात ह्याच्यामध्ये अडकलेली आहे. आणि मी मग अशी म्हणलं तसं की हा बाण आता सुटला आहे, कारण यालाच आपण विकास मानतो आणि ह्याच पद्धतीने आपली आपण जीवनशैली ठरवलेली आहे. मुद्दा असा आहे की आपण कधीतरी ह्याचा अत्यंत सजगपणे विचार करणार का. म्हणजे साधं आहे आता की पेन जर का एवढं मोठ्या प्रमाणात कार्बन फुटप्रिंट खर्च करून आपल्यापर्यंत पोचतंय, तर आपण त्या पेनाप्रती किती आदर व्यक्त करतो. किती जण आपल्यातले विचार करा की रिफिल वापरतात. म्हणजे हात वर करायला सांगितलं तर हार्डली काही हात वर होतील असं मला वाटतं, कारण कोणाला सवयच नाही रिफिल वापरायची. आता आपण कायम नवीनच पेनं वापरतो. दुकानातही गेलं तरी दुकानदार सांगणार की नाही ताई कशाला नवीन रिफिल घेतात, त्यापेक्षा तेवढ्याच 5 रुपयामध्ये नवीन पेन येतं. त्यामुळे आपण पैशाशी कम्पेअर करतो. आपण निसर्गात झालेला खर्च खरा बघतच नाही. आपण पैशातला खर्च मोजतो. इथेच सगळी गडबड होते. पैशात परवडतं म्हणून आपण नवीन पेन विकत घेतो. पण मुद्दा असा आहे की पैशात परवडलं तरी त्याला नाहीच म्हणायला पाहिजे. जरी रिफिल महाग असली तरी रिफिल घ्यायला पाहिजे, कारण का त्याने रिसोर्सेस वाचणार आहेत, त्याने आपले स्रोत कमी प्रमाणात उपसले जाणार आहेत. पण परत एकदा हे काहीच मुद्दे शाळेमध्ये बोलले जात नाही, कुठेच बोलले जात नाही. म्हणून आपण हे थोडंसं पृथ्वीची गोष्ट मांडताना हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण ज्या गोष्टी वापरतो त्याच्यासाठी स्रोत हे नैसर्गिकच आहेत. कुठलीही गोष्ट तुम्ही घ्या. हा एक एक्सरसाइज म्हणून आम्ही कायमच आमच्या इकॉलॉजिकल सोसायटीला कोर्समधल्या लोकांनाही सांगतो की तुम्ही तुमचं जीवनचक्र बनवा, कुठल्याही गोष्टीचं बनवा. खडूचं बनवा, काय माईकचं बनवा, बिल्डिंगचं बनवा, बुटांचं बनवा, चष्म्याचं बनवा. कुठलीही गोष्ट तुम्ही घ्या, ती निसर्गात बदल करूनच आपल्यापर्यंत पोचते. त्यामुळेच त्याचा काटकसरीने कुठेतरी विचार करायला हवा. मग नैसर्गिक स्रोत कुठले कुठले आपण वापरतो, तो खनिज वापरतो, तेल वापरतो, नॅचरल गॅस आहे, मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे, बायोडायव्हर्सिटी ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. म्हणजे शेतीमधली डायव्हर्सिटी असेल, औषधांमधली असेल, कारखान्यांना लागणारी अनेक वेगवेगळ्या प्रकारची जी विविधता आहे की ज्याच्यामध्ये प्राणी आणि झाडं असं दोन्ही येतं. निसर्गाच्या अनेक सेवा आहेत, खूप डिटेलमध्ये नाही सांगत बसत, पण ह्या सेवा नसतील तर माणसाचं आयुष्य खरंच नाही. म्हणजे परागीभवन उद्या जर का निसर्गात झालं नाही तर आपल्याला अन्नच मिळणार नाही आहे. जर का उद्या मधमाशांची ही सेवा काही कारणाने त्यांनी पूर्ण रद्द केली, त्यांनी जर का बहिष्कार घातला माणसावर की नाही आम्ही परागीभवन करणारच नाही, तर आपल्याला धान्यच नाही मिळणार आहे. त्यामुळे ही मोठी सेवा आपण टेकन फॉर ग्रँटेड घेतो की हे आपलं चालू आहे म्हणून चालू आहे. कुजवण्याची प्रक्रिया, उद्या जर का गोष्टी कुजल्या नाहीत तर त्या तशाच पडून राहतील. ते कोण कुजवणार, त्याचं डिकम्पोजिशन कसं होणार हे होत नाही. सो ह्या निसर्गाच्या सेवा पण तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. सो हे जे काय सगळ्या निसर्गाच्या सेवा किंवा नैसर्गिक स्रोत आहेत ते कशामुळे तयार होतात, तर नैसर्गिक चक्रांमुळे तयार होतात. निसर्गात काही एक चक्र आहेत की उदाहरणार्थ सगळ्यांना माहिती असेल इथे की पाण्याचं चक्र आहे. समुद्रातून वाफ तयार होते, पाऊस पडतो, परत नदीमध्ये ते पाणी जातं, परत समुद्राला जाऊन मिळतं. ह्याला आपण म्हणतो चक्र, पाण्याचं चक्र. तर अशी अनेक चक्र निसर्गात आहेत. त्या सगळ्यांची एक उत्तम सिस्टीम आहे
आणि ती सिस्टीम कोण बनवतं? तर निसर्गातले वेगवेगळे घटक बनवतात. मग ते मायक्रोब्स असतील, मॅमल्स असतील, कीटक असतील, पक्षी असतील, हे सगळे मिळून ते कॉन्ट्रीब्यूट करतात आणि ती एक छानशी सिस्टीम अशी निसर्गामध्ये तयार होते. एक समतोल तयार होतो या सगळ्यांमुळे, एक बॅलन्स तयार होतो आणि तो बॅलन्स असतो तोवर सगळं आलबेल असतं. ते आपल्याकडे पण आपल्या आधीच्या पिढ्यांनी म्हणूया, काही पिढ्या आधीपर्यंत तो समतोल बऱ्यापैकी दिसतो आपल्याला, पण तो आता हळूहळू ढळत चाललाय. आणि हळूहळू ढळत चाललाय म्हणजे काय, तर हवामान बदल होतोय. हवामान बदल होतोय म्हणूनच अवेळी पाऊस आहे, खूप जास्त तापमान वाढलेलं आहे, आपल्या नद्या पूर्ण खराब झालेल्या आहेत, आपल्या नद्या स्वच्छ नाही आहेत ना. आपल्या नद्यांमधलं जर का पाणी, पूर्वीची लोक कुठल्याही नदीतलं पाणी तांब्या बुडवून पिऊ शकत असत. आता प्रत्येक नदीतलं पाणी आपण इतक्या कॉन्फिडेंटली पिऊ नाही शकत. जिथे जिथे वस्ती आहे तिथलं तर निश्चितच पिऊ शकत नाही. म्हणजेच काय, तर नदीचा समतोल ढासळलेला आहे. तर आणि हा फक्त निसर्गाचाच प्रश्न नाही आहे. तर बऱ्याचदा असं असतं की तो जर का समतोल आपण ढासळला, आपल्यामुळे तो ढासळला गेला, आपल्याला ढासळायचा असतो असं नाही, पण आपल्या काय ज्या विकासाच्या समजुती आहेत त्याच्यामुळे ते होतं आहे, तर ते परत आपल्यावरच येऊन आपटतं आहे. मग त्याने फक्त निसर्गातल्याच जातींना, निसर्गालाच धोका होतो असं नाही. याच्यासाठी तुम्हाला एक पटकन एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे, डोडो पक्ष्याची. एक डोडो नावाचा मॉरिशसमध्ये पक्षी होता, 16व्या शतकात वगैरे होता. तो आता नामशेष झाला, म्हणजे एक्सटिंक्ट झाला, आता तो दिसत नाही. पण जेव्हा तो तिथे होता तर तेव्हा हे मॉरिशस काही असं ग्लॅमरस आत्ता सगळे टुरिझमसाठी जातात तसं काही मॉरिशस नव्हतं. साधं आपलं जंगल असलेलं मॉरिशस बेट होतं. आणि पोर्तुगीज आणि डच लोक तिथे जस्ट येता जाता त्यांची समुद्र सफरीच्या दरम्यान थांबायचे काही काळ आणि एखाद दोन रात्र तिथे हॉल्ट घ्यायचे, एक रात्र घालवायचे, विश्रांती घ्यायची आणि पुढे जायचं. सो त्यांनी जस्ट एक छंद म्हणून या डोडोला मारायला सुरुवात केली, शिकार करायला सुरुवात केली. काही जण त्याचं काय मांस खात देखील असतील. सो हा डोडो जो आहे हा प्रदेशनिष्ठ पक्षी होता, म्हणजे काय एंडेमिक म्हणतो त्याला आम्ही इंग्लिशमध्ये, की तो फक्त मॉरिशसमध्येच होता, बाकी जगात तो कुठेच नाही. हां, म्हणजे ना सह्याद्रीत, ना कारंजात, ना सातपुडात, कुठेच नाही, असा हा तो पक्षी होता. आणि ह्या सगळ्या सफर करणाऱ्यांना लक्षात पण नाही आलं त्यांनी शेवटचा डोडो कधी मारला. सगळे डोडो संपवले त्या आयलंडवरचे. तर काय फरक पडणार आहे कोणाला, जगाला तर काहीच फरक पडला नाही. ते मॉरिशस आधीच एवढंसं आयलंड, त्याच्यावरचा हा छोटासा एक पक्षी, काही कोणी बॉदर केलं नाही. पण काही वर्षांनी असं झालं की तिथे कल्व्हारिया नावाचं झाड होतं. कल्व्हारिया म्हणजे जसा कदाचित आपल्या देशावरच्या लोकांसाठी कडुनिम जसा आपण कल्पवृक्ष म्हणतो, किंवा कोकणात गेलं तर जसा नारळ असतो, नारळाला आपण कल्पवृक्ष म्हणतो, तसा हा कल्पवृक्ष असलेला कल्व्हारिया होता. तो रुजून येईन असा झाला. आणि मग जरा त्याने काय झालं की तो कल्पवृक्ष म्हणजे काय, त्याचे फळं खायचे, बियांचं तेल काढायचे, त्याचा चारा चांगला होता, त्याचं लाकूड उत्तम होतं, इमारती लाकूड टिंबर म्हणून वापरायचे. सो स्थानिक लोकांचं जीवन जरा विस्कळीत व्हायला लागलं. आणि हे जेव्हा हा रुजून यायचा ना असं झाला, तसं मग चौकशी थोडी सुरू झाली. आणि मग जगभरातल्या शास्त्रज्ञांना पण ह्याची काय म्हणूया क्युरिओसिटी वाटली की हे काय आहे नक्की, म्हणून ते परत अभ्यास करायला म्हणून मॉरिशसला गेले. आणि काही सायंटिस्टने असं शोधून काढलं की जोवर हा डोडो पक्षी होता आणि तो जेव्हा त्याची फळं खायचा, त्याच्या सगळ्या डायजेस्टिव्ह सिस्टीममधनं जेव्हा ती फळं पास व्हायची, ती बी पास व्हायची आणि त्याच्या विष्ठेतून बाहेर पडणारी बीज तेवढी रुजून यायची. आणि त्याच्यामुळे जोवर डोडो होता तोवर मॉरिशसमध्ये भरपूर कल्व्हारिया झाडं होती. आता डोडो नाही म्हणल्यावर तो वृक्षही नाहीसा झाला. अशी एक वेळ आली की मॉरिशसमध्ये फक्त 9 मोठे कल्व्हारिया उरले होते. म्हणजे आता तुम्ही विचार करा, कारंजात जर का तुम्हाला सांगितलं की तुमच्या गावामध्ये फक्त 9 कडुनिंबाची झाडं आहेत, तर आपल्याला इमॅजिन पण होणार नाही की अशी कधी स्थिती येऊ शकते का. तर ही स्थिती होती कारण का त्या पक्षाचं आणि त्या झाडाचं असं इतकं जवळचं नातं होतं आणि ते नष्ट झालं. मग आता करणार काय, कारण का हा तर एवढा महत्त्वाचा वृक्ष. मग ह्या शास्त्रज्ञांनी त्याची ती फळं आणि बिया टर्की नावाच्या एका पक्षाला खायला घातल्या. आणि मग त्या टर्कीला आपण धन्यवाद द्यायला पाहिजे की त्याच्यामुळे त्याच्या विष्ठेतून ज्या रुजून आल्या बिया, त्याच्यातून मात्र भरपूर कल्व्हारिया उभे राहिले. तर ह्या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं की एवढूसा साधासा एक तो काय म्हणूया लिंक आहे महत्त्वाची, ती नाहीशी झाली. ती नाहीशी झाली तर आपल्यावरच परिणाम होणार आहे, स्थानिक माणसांवर परिणाम. दुसरी अजून आमची एक आवडती गोष्ट आहे 1977 सालची. 1977 साली
सायन्स इंट्रोड्यूस केलं गव्हर्नमेंटनी सगळ्या कॉलेजेसमध्ये. आणि त्या साली म्हणजे बायोलॉजी पण आलं आणि त्याच साली मोठ्या प्रमाणामध्ये रायगड जिल्ह्यातनं भाताचं उत्पादन घटलं. तर वेगळ्याच दोन घटना आहेत की बायोलॉजी इंट्रोड्यूस केलं 12वीच्या लेव्हलला आणि भाताचं उत्पादन घटलं. विचार करा, फार इंटरेस्टिंग लिंक आहे याच्यामध्ये. काही सांगता येत आहे का कोणाला किंवा माहिती आहे? मी तर सांगणारच आहे, पण विचार करता असेल तर करा. तर डिसेक्शन इंट्रोड्यूस केलं सरकारने आणि प्रत्येक कॉलेजमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये बेडूक सप्लाय केले. आणि ते जे सगळे बेडूक होते ते रायगड जिल्ह्यातनं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना ऑर्डर दिली. त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी फटाफट बेडूक त्या फॉर्मॅलिनमध्ये घालून सगळ्या कॉलेजेसना, हजारो कॉलेजेसना महाराष्ट्रभर पाठवले. आणि झालं काय, मग ते बेडूक म्हणजे भाताच्या खाचरामध्ये किडे खाणारा महत्त्वाचा घटक. तो बेडूकच नाहीसा झाल्यावर कीटक इतके वाढले की त्यांनी सगळा भात फस्त केला आणि तांदूळाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात त्या वर्षी घटलं. परत हे पण उदाहरण आपल्याला हेच सांगतं की जर का तुम्ही निसर्गात फार ढवळाढवळ केली तर ते आपल्यावरच परत येतं. अशी अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे हे उदाहरणं सांगण्यात 2 तास जातील इतकी आपल्याकडे उदाहरणं आहेत. करोना पण त्याचंच उदाहरण आहे. तुम्ही जर का खूप मोठ्या प्रमाणात निसर्ग डिस्टर्ब केला तर हे असे व्हायरसेस तयार होतात आणि ते व्हायरसेस माणसालाच मारू शकतात. डास अशीच उदाहरणं आहेत. थोडक्यात काय, जिथे जिथे निसर्ग आलबेल स्थितीत आहे, जर का तुम्ही अनेक आदिवासी भाग बघितले तर जिथे जिथे हे असं आलबेल आहे तिथे भरपूर जंगल तुम्हाला पोषक अन्न देत असतं, स्वच्छ पाणी देत असतं, रोगराई एका प्रमाणामध्ये राहू शकते. आणि इथेच ते मॉडर्न आणि ह्याचा पण आपण काय म्हणूया उत्तमचा संगम करूच शकतो. पण मुद्दा असा आहे की जर का तुम्ही निसर्गाचा समतोल आपल्यामुळे ढासळला गेला तर तो फक्त जीवांना नाही तर आपल्याला देखील त्याच्यापासून हानी होते. त्यामुळे हे लक्षात ठेवा की जीवो जीवस्य जीवनम, आपण आपल्या इतर जीवांचा देखील तेवढाच विचार करायला पाहिजे. पण आपण जेव्हा माणसाच्या विकासाचा विचार करतो तेव्हा आपण असं धरतो की फक्त आपले सगळं जो निसर्ग आहे तो फक्त आपल्यासाठी आहे, फक्त माझ्यासाठी आहे आणि मला हवा तसा मी वापरणार. पण ते करत असताना आपण कचरा तयार करतो जो पृथ्वीच्या आयुष्यात इतर कुठल्याही जातीनी कचरा तयार केलेला नाही, तो फक्त माणसानीच तयार केला आहे. आपण लवकरच ती पृथ्वीची उत्क्रांती लवकर बघणार आहोत, त्याच्यात तुमच्या लक्षात येईल. तर ही अशी अजब गोष्ट माणसाने पृथ्वीवर तयार केली आहे की पृथ्वीला जर का खरं तर बोलता आलं असतं तर तिने नक्की एक्सप्रेस केलं असतं की हे कोणीच नाही केलं एवढ्या माझ्या 450 कोटी वर्षाच्या आयुष्यात, की जे माणसाने प्रथमच असा घटक तयार केला की जो निसर्गाला रिचवताच येत नाही आहे. आणि त्यामुळेच प्रॉब्लेम होत आहेत, निसर्गालाही होत आहेत आणि आपल्याला पण होत आहेत. त्यामुळे खरं तर आपल्याला सायक्लिक प्रोसेसेस पाहिजे. सायक्लिक म्हणजे काय, तर चक्रीय. निसर्गामध्ये कचराच नाही ना, निसर्गामध्ये जे काय आउटपुट आहे, जे काय वेस्ट आपण म्हणतो कचरा आहे, ते परत इनपुट म्हणून जातं त्याच प्रक्रियेमध्ये. तर आपल्याला अशा प्रक्रिया खरं तर विकासामध्ये आणल्या आपण. आता बरेच पॉलिसी लेवलला पण काही अंशी काही लोक बोलायला लागलेत, पण ते खूप कमी प्रमाणामध्ये आहे. पण थोडक्यात आपल्याला हे अशा गोष्टी लागणार आणि इतर जीवांचा विचार कुठेतरी करायला लागेल. इतर जीवांचा विचार का गरजेचा, कारण का आपण त्याच्यावर अवलंबून आहेत. पेनाचं जे आपण चक्र बघितलं ते ह्या इतर जीवांमुळेच ते चक्र राहू शकतं आहे, आधीच्या स्लाइडमध्ये जे आपण बघितलं ते. आणि रोजच्या आयुष्यात आपण विचारच करत नाही ना. जेव्हा मला माझं घर बांधायचं असतं तेव्हा मला काय आवडतं हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. मला कुठली झाडं हवी आहेत, मला कुठली सुगंधी फुलं हवी आहेत, मला कुठली देवाला व्हायची आहेत, मला कुठली काय सजवायला काहीतरी डेकोरेशन करायला हवी आहे, मला सावली कशाची हवी आहे, सगळं मलाच आहे. हे खूप मानव केंद्री होतं. आपण ह्याच्यामध्ये इतर जीवांचा विचार नाही करणार. त्याच्यामुळे होतं आहे काय की अनेक जाती नामशेष होत आहेत. हे लडाखमधलाच फोटो आहे हा, की एक मार्मॉट नावाचा तिथला हा प्राणी आहे आणि त्याची बिळं बुजतात जेव्हा जेव्हा लोक खूप गाड्या कुठेही कशाही काढतात, कारण असं वाटतं सगळं प्लेनच आहे, पण त्याचा अधिवास त्याच्यामुळे नष्ट होतोय. तर ह्यामुळे अनेक जाती नामशेष होतात. म्हणून त्यांचा विचार करायचा. आणि त्यांचा विचार का करायचा ह्याच्यासाठी अत्यंत इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे पृथ्वीची उत्क्रांती. ह्याच्यात आपण एक पटकन जाऊ देणार आहे. हे पृथ्वीचं आयुष्य साधारण आहे, साधारण नाही 454 कोटी वर्ष एवढं पृथ्वीचं आयुष्य आहे. तर हे जर का सगळं मिलियन आणि कोटी वर्षात बोलायचं झालं तर ते कदाचित समजायला कठीण जातं. म्हणून
सोपी गोष्ट अशी केली आहे की 12 महिन्यात ही उत्क्रांती विभागली आहे. 12 महिन्यात जर का आपण ही 450 कोटी वर्ष विभागली तर एक महिना म्हणजे साधारण 37.8 कोटी वर्ष आणि एक सेकंद म्हणजे 140 वर्ष एवढं हे टाइम स्केल होतं. तर ह्या एका वर्षभरामध्ये काय काय घडलं पृथ्वीवर हे आपण बघणार आहोत. आणि मग आपण परत आपल्या मूळच्या विचाराकडे जाऊया की पृथ्वीचा एकंदर विचार आपण का करायचा. सो पहिलं जर का जानेवारीमध्ये काय घडलं तर सुरुवातीला कदाचित अनेक जणांना माहिती असेल की सूर्यमालेमध्ये जेव्हा पृथ्वी उत्पन्न झाली तर तेव्हा ती खूपच मोठ्या स्पीडनी आपल्या भ्रमणकक्षेत ती सूर्याभोवती फिरत होती, खूप फास्ट फिरत होती. आणि इतकी फास्ट की तिला म्हणजे काही उसंत मिळाली नसणार असं म्हणते मी, काहीही जी सृष्टी तयार करायला. पण बरोबर 3 जानेवारीला 3च दिवसात अशी गोष्ट घडली की एक मोठी उल्का पृथ्वीवर येऊन आदळली आणि जणू त्या उल्केनी पृथ्वीचा असा एक लचकाच तोडला आणि तो पण तुकडा जो आहे तो पृथ्वीवरती फिरायला लागला आणि त्याने ती स्टेबल झाली. मग तिचा वेग कमी झाला आणि आपल्याला चंद्र मिळाला. आणि चंद्र मिळाल्याने अनेक गोष्टी बदलल्या. चंद्रामुळे ॲक्सियल टिल्ट आला, म्हणजे तिची कक्षा पण कलली थोडी. आणि ती थोडी कल्ल्याने सूर्यप्रकाश जो पृथ्वीवर येतोय तो वेगवेगळ्या प्रमाणात पृथ्वीवर यायला लागला. त्यामुळे आपल्याला काय वाळवंट मिळाली, आपल्याला जंगलं मिळाली, आपल्याला वेगवेगळ्या इकोसिस्टम्स मिळाल्या की त्याची सुरुवात तिथे झाली आहे. ते उत्पन्न अल्टिमेटली खूप उशिरा झाल्या पण तिथून ती सुरुवात झाली. म्हणजे मी गमतीने काय म्हणते की तुम्हाला पूजा करायची असेल ना आयुष्यात तर या पृथ्वीच्या कक्षेची करायला पाहिजे. पृथ्वीची कक्षा जर का योग्य नसती म्हणजे आपण काही 100 किलोमीटर जर का सूर्याच्या जवळ असतो तर आपल्याला पाणी द्रवरूपात मिळालं नसतं, सगळं पाणी उडून गेलं असतं. आणि आपण त्या कक्षेच्या अजून सूर्यापासून थोडे अवे असतो, दूर गेलो असतो तर सगळ्या पाण्याचा बर्फ झाला असता. त्यामुळे ह्या अख्ख्या सूर्यमालेमध्ये पृथ्वी हा असा एकमेव ग्रह आहे की जिथे पाणी हे द्रव रूपात आहे. त्यामुळे मला असं वाटतं आद्य आपला जर का देव कोणाला मानायचं असेल तर त्या कक्षेला आधी मानायला पाहिजे की ती आहे म्हणून आपण आहोत, ती आहे म्हणून जीवन आहे. मग पुढे आपण म्हणजे काय फिक्शनल आपण अनेकच गोष्टी तयार केल्या. मग नंतर 1-2 महिने काही घडलं नाही पृथ्वीवरती. ती आपले सगळं हे टेक्टॉनिक मुवमेंट अशा काही चालू होत्या आणि सगळं हळूहळू असं झालं की एकपेशीय जीव तयार झाले. आणि त्याच महिन्यामध्ये म्हणजे मार्चच्या पहिल्या आठवड्यात समजा एकपेशीय जीव तयार झाले तर लगेचच काही दिवसामध्ये म्हणजे बरोबरीनेच आपण म्हणूया की त्यांच्यामध्ये अशी एक काय म्हणूया एक जादू नाही म्हणता येणार पण अशी एक प्रक्रिया घडली की त्यामुळे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करायला लागले. म्हणजे प्रकाश संश्लेषण अनेकांना माहिती आहे इथे तर ते व्हायला लागलं आणि त्याच्यातून ऑक्सिजन हळूहळू तयार लागला. नाही तर तोपर्यंत काय होतं पहिले 2 महिने वातावरणात ऑक्सिजनच नव्हता, तेव्हाही नव्हताच. तेव्हा अमोनिया खूप जास्त होता, हायड्रोजन सल्फाईड मोठ्या प्रमाणामध्ये होतं. त्यामुळे वातावरण आत्ताचं जे असं आहे एवढं आपण छान श्वास घेऊ शकतो असं तेव्हा तर काहीच नव्हतं. मग हे ऑक्सिजन रिलीज व्हायला लागला आणि साधारण जूनच्या 3ऱ्या-4थ्या आठवड्यामध्ये हा ऑक्सिजन एवढा वाढला वातावरणातला की तो प्रदूषक ठरला तेव्हा. आणि तेव्हाचे जे सगळे जीव होते त्यांना अमोनियात श्वास घ्यायची सवय होती, त्यांना त्या हायड्रोजन सल्फाईडमध्ये श्वास घ्यायची सवय होती. त्यामुळे ते सगळे नष्ट झाले. मग एक्सटिंक्शनच झालं त्यांचं. आणि मोठा पहिला महाविनाश ज्याला म्हणतात मेजर एक्सटिंक्शन तेव्हा घडलं. आणि तेव्हा ते सगळे एकपेशीयच होते आणि पाण्यातलेच जीव होते. मग त्याच्यामध्ये भरपूर इतक्या मुवमेंट्स झाल्यात पृथ्वीच्या पोटात आणि पृथ्वीच्या सरफेसवर की त्याच्यामध्ये ते सगळे खाली गाडले गेले. आणि ते खाली गाडले गेले तेव्हा म्हणून आत्ता आपल्याला इंधन जाळता येतंय, त्या सगळ्याचं इंधन बनलं. मग तुम्ही विचार करा की जूनमध्ये गाडले गेलेले हे जे काय सगळे सजीव होते तेव्हाचे त्याचा स्रोत तयार व्हायला अजून 6 महिने जायला लागले. आत्ताचा जर का आपण दिवस मानला आज 31 डिसेंबर आहे, आत्ता 12 वाजलेत रात्रीचे असं आपण जर का धरलं तर ह्या स्केलमध्ये 6 महिन्यापूर्वी जे जीव गाडले गेले त्यांचं आत्ता इंधन तयार झालंय. त्यामुळे विचार करा हा खूप मोठा टाइम पिरियड आहे काहीही एक स्रोत माणसासाठी तयार होण्यासाठी. मग हळूहळू काय झालं तर परत
हे एकपेशीय जीवच पृथ्वीवर राज्य करत होते बराच महिने, बराच दिवस. मग हळूहळू पेशी केंद्रक असलेले जीव आले, ज्याला इंग्लिशमध्ये युकॅरिओट्स म्हणतात. म्हणजे ते केंद्रकामध्ये मग जे काय DNA आहे ते बांधलं गेलं. DNA म्हणजे ज्याच्यामध्ये आपली जनुकं असतात, तो एक घटक. आणि मग इथून पुढे जरा उत्क्रांतीने वेग घेतला. मग काय झालं तर नोव्हेंबरच्या साधारण दुसऱ्या आठवड्यामध्ये बहुपेशीय जीव आले. तोवर एकपेशीयच जीव होते. मग बहुपेशीय जीव आल्यानंतर मात्र आता उत्क्रांतीने अधिकच वेग घेतला आणि पेशी केंद्रक असलेले जीव येणं हा पृथ्वीवरचा फार मोठा लँडमार्क मानला जातो, कारण त्यांच्यामुळेच ह्या उत्क्रांतीला वेग आला. मग साधारण आपण आता इथे दिवसांमध्ये बोलूया त्याच्या पुढे. म्हणजे 27 नोव्हेंबरला मासे आले पृथ्वीवरती. मग 29 ते 30 नोव्हेंबरमध्ये जमिनीवरची झाडं आली, जंगलं तयार झाली. ती सगळी अशी एखाद दोन, म्हणजे ह्या स्केलमध्ये एखाद दोन दिवसातच सगळं झालं. पण जर का एक दिवस बघितला तर 1,24,00,000 वर्ष आहे. त्यामुळे जमिनींवरच्या झाडांवरती झाडांपासून जंगलं तयार व्हायला साधारण 1.5 कोटी वर्ष लागली. पण ह्या स्केलला ते सगळं एका दिवसात घडल्याचं दिसतं. मग 2 डिसेंबरला उभयचर आले, 6 डिसेंबरला सगळे सरपटणारे प्राणी आले, सापांसारखे काही. मग नंतर 13 डिसेंबरला डायनासोर आले आणि 15ला लगेचच इतर सस्तन प्राणी, आपले जे आधीचे काय म्हणूया आद्य पूर्वज म्हणू शकतो माणसाचे, ते तेव्हा आले. हे अगदी सुरुवातीचे सस्तन प्राणी होते. आणि तुम्ही विचार करा, डिसेंबरचा आता 3रा आठवडा आला आहे, पण माणसाचा अजून काही पत्ता नाही आहे. आपण आता 31 डिसेंबरचे 12 वाजले तसं आपण धरूया. मग 19 डिसेंबरला पक्षी आले, फुलं आली. पृथ्वी जी सुंदर झाली ती 19 डिसेंबरपासून आपली पृथ्वी प्रिसाइजली सुंदर, आपल्या भोवतीची सुंदर सृष्टी जी दिसते आपल्याला, ती तेव्हापासून सुंदर व्हायला सुरुवात झाली. मग 26 डिसेंबरला काय झालं तर महाविनाश झाला. म्हणजे 5वं एक्सटिंक्शन म्हणतात त्याला, की पृथ्वीवरती आत्तापर्यंत 5 मोठी एक्सटिंक्शन झाली आहे. म्हणजे दरवेळी जी कुठली जात सगळ्यात बलवान आहे पृथ्वीवरची ती नाहीशी झाली आहे. तर इमॅजिन करा, ह्या 26 डिसेंबरला जे काय डायनासोर 13 तारखेला आले होते ते 26ला पूर्णपणे नामशेष झाले. सो एवढे काही दिवसच ते डायनासोर पृथ्वीवरती होते. पण डायनासोरनी स्वतः काहीच केलं नाही की जेणेकरून पृथ्वीवरनं ते नाहीसे झाले. त्यांनी काही कारखाने टाकून प्रदूषण वगैरे केली नाही. पण जी काय परत एकदा उल्का आदळली आणि मोठ्या प्रमाणात ज्वालामुखी निर्माण झाले आणि त्या धुळीमध्ये, त्या वातावरणात डायनासोर जगू शकले नाही आणि ते त्यांच्या त्यांच्या नैसर्गिक पद्धतीने नामशेष झाले. ते नामशेष झाला गवतं मिळाली असं आम्ही गमतीने म्हणतो. म्हणजे जे काय बदल झाले तेव्हापासून मग गवतांची उत्क्रांती तेव्हापासून सुरू झाली. आणि फायनली 26 डिसेंबर नंतर आता 31 डिसेंबर आला आहे, तर सकाळी 10:30 वाजता मानवाचे पूर्वज आले. म्हणजे ते जे, म्हणजे मानव आलाच नाही, मानव कधी आला तर संध्याकाळी 6:30ला होमो जातीतला, म्हणजे आपलं माणसाचं जे सायंटिफिक नाव आहे ना त्याला होमो सेपियन सेपियन असं म्हणतात. होमो म्हणजे घर करून राहणारा प्राणी आणि सेपियन म्हणजे हुशार प्राणी. म्हणजे आपण स्वतःला हुशार असं म्हणवून घेतलंय की आपणच नावं दिली आहेत शेवटी ह्या सगळ्या जातींना. आपण स्वतःला नाव देऊन घेतलंय की आपण हुशार आहोत, वाईज आहोत खरं तर, असं त्याचा अर्थ होतो. आणि मेंदू खरं तर काही अंशी आहोतही आपण, म्हणजे बाकीच्या सगळ्या प्राण्यांच्या मानाने माणसाचा मेंदू सगळ्यात प्रगत आहे, तो मोठा आहे. आणि रात्री 11:25 होमो सेपियन आला. म्हणजे हा जो होमो होता ना संध्याकाळी 6:30ला आलेला, तो हंटिंग गॅदरिंग स्टेजमध्ये होता. म्हणजे तो शिकार करणार, कंदमुळं खाणार, गुहेत राहणार असाच तो प्राणी होता. म्हणजे इतर माकडांप्रमाणे किंवा वानरांप्रमाणेच जगणारा तो होता. इतर प्राण्यांप्रमाणेच तो जंगलात जगायचा. आपण आत्ता हे जे कपडे घालणारे जे काय माणूस प्राणी आहे, जे कारखाने त्यांनी तयार केले, हे कधी आले तर अगदी मोजून 2 सेकंदांपूर्वी. म्हणजे 11:59ला आधुनिक प्रगत मानव पृथ्वीवर आला. तर विचार करा, आपण ही जी काय सगळी इंडस्ट्रीयल जी काय इव्होल्युशन आपण केलं आहे ना, ते हे गेल्या 2 सेकंदात केलं आहे. म्हणजे 140 वर्षाचा 1 सेकंद आहे ना. 300 वर्षापूर्वी आपल्या इंडस्ट्रियलायझेशनला सुरुवात झाली. सो ह्या प्रिसाइजली, आणि अगदी आपण शेतीची पण काही म्हणली 10,000 वर्ष, तर ती सुद्धा 1 मिनिटापूर्वीच आहे. तर ते 1 मिनिटापूर्वी किंवा 2 मिनिटापूर्वी
आपण पृथ्वी जी काय बदलायला घेतली आहे त्याची बरोबरीच इतर कुठला स्पिसीज सारखी कोणी केलीच नाही अशा पद्धतीची. ज्याला आपण प्रगती म्हणतो त्यालाच आम्ही इकॉलॉजिस्ट बदल असं म्हणतो. की प्रगती आहे का, तर चला एका पद्धतीने प्रगती पण आहे, पण दुसऱ्या पद्धतीने जर का बघितलं त्याच्याकडे, तर आपण पृथ्वीवर खूप मोठ्या प्रमाणात ह्या 2च सेकंदात 2च मिनिटात बदल केले आहेत. सो 2 मिनिटात केवढे बदल केले की ही जी सगळी सृष्टी तयार झाली आहे की जी तयार व्हायला पृथ्वीने बऱ्यापैकी वेळ घेतलाय. किती वेळ, तर 454 कोटी वर्ष एवढी पृथ्वीने आपल्यासाठी खर्च केली असं म्हणायला हरकत नाही. कारण आपण शेवटी आलो ना शेवटच्या 31 डिसेंबरला याच्यावरती, आणि आपण श्वास घेऊ शकतोय. आपल्यासाठी मोठीच अशी काही जीवसृष्टी, असे काही गॅसेस, अशी काही खनिज पृथ्वीने दिली आहेत की आपण आपलं आयुष्य खूप सुकर करू शकतोय. सो आपल्याला जगायचं असेल तर ह्या सगळ्या स्रोतांचा विचारपूर्वक वापर करायला हवा. हे टाइम स्केल सांगतं. म्हणजे 12 महिन्यातनं आपण शिकतो का या उत्क्रांतीतनं, तर निसर्ग पुनरुज्जीवन आणि संवर्धन करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तेच आपण करतो का, आणि ह्याच्यामध्येच तो मी मगाशी म्हणलं तसा तो विवेक येतो की आपले रोजचं आयुष्य आपण कशा पद्धतीने जगतो. त्याच्यासाठी साधी चौसूत्री इथे आम्ही लिहिली आहे. आणि ही चौसूत्री काय आहे, तर पहिले म्हणजे विवेकी जीवनशैली. परत त्या पेनाचं साधं परत उदाहरण घेतलं तर पेन आपण फेकून देतो पटापट, तर तेच आपण जर का आयुष्यभर वापरलं तर जास्त चांगलं. तुम्ही उपसा कमी करणार आहे काही प्रमाणामध्ये. निसर्ग शिक्षण यायला हवं. निसर्ग शिक्षण म्हणजे काय, तर परत एकदा माहितीच नाही निसर्गामध्ये आपल्या आजूबाजूला काय चाललंय, त्याची जर का आपण मजा घेतली, त्याचा आदर केला, तर कदाचित आपण आपलं आयुष्य वेगळ्या पद्धतीने काय म्हणूया शेप करू शकतो. निसर्गस्नेही शासन आणि धोरणे हा आजचा विषय नाही, तो पूर्ण स्वतंत्र एका व्याख्यानाचा विषय असू शकतो. हे दोन्ही ॲक्च्युली निसर्ग शिक्षण आणि निसर्गस्नेही शासन आणि धोरणे ती असतील तर माणसाला हे सगळंच एकंदर काय म्हणूया ही संवर्धनाची चौसूत्री उत्तम पद्धतीने जगता येईल. त्याच्यासाठी सरकार आपल्याबरोबर निश्चितच पाहिजे. आणि मग चौथं आहे ते प्रत्यक्ष जमिनीवरचं काम की जे आता आपण ह्याच्या पुढे बघणार आहोत. पण त्याच्या आधी पटकन की जीवनशैलीत तुम्ही पहिला जो मुद्दा आहे तो कदाचित इथे हजर असलेला प्रत्येक माणूस करू शकेल तो असा आहे. म्हणजे काय, तर आपण एक कॉशियस कन्झ्युमर होऊ शकतो का. म्हणजे आपण सगळेजण होत ना, तर सगळ्याच वस्तू विकत घेऊनच खातो, विकत घेऊनच वापरतो. तर हे म्हणजे आपण कन्झ्युमर आहोत, आपण काय प्रोड्युसर नाही आहे. तर मग आपण काय आपल्या ह्याच्यामध्ये बदल करू शकतो की आपल्या कपडे लत्त्यांमध्ये, सॉरी इंग्लिशमधली स्लाईड आहे, पण कपडे लत्ते, अन्न, आपलं वस्ती, हे जे पण काय करतो त्याच्यात काय आपण बदल करू शकतो का. परत ते जर का आपण टप्पे बघितले जीवनचक्रातले, तर ते कमी टप्पे असलेली प्रॉडक्ट्स वापरणे, म्हणजेच थोडक्यात स्थानिक प्रॉडक्ट्स वापरणे. जे काय आपल्याकडे स्थानिकरित्या बनतं आहे, शक्य तितक्या जवळच्या कारखान्यातून आलेलं बरं. पेनच घ्यायचं असेल तर त्यातल्या त्यात कारंजाच्या जवळपास पेनाचा कारखाना असेल तर ठीक, नाही तर मग ठीक आहे चला मुंबई पुण्यातनं, नाही तर शेजारच्या राज्यातनं. पण जर का तुम्ही अमेरिकेतलं पेन घ्यायला लागलात, पार्करचं पेन लोकांना आवडतं, पण ते बनलंय का इथे, ते जर का दुसरीकडे कुठेतरी बनत असेल तर त्याचा फुटप्रिंट खूप जास्त आहे. सो हीच लॉजिक जर का आपण सगळ्या वस्तूंना लावलं, आपण ज्या विकत घेतो, तर आपण निसर्गाला खूप मोठ्या प्रमाणात मदत करू शकणार. नो टू बायोडिग्रेडेबल, म्हणजे जे कुजू शकत नाही त्याला नाहीच म्हणायला पाहिजे. म्हणजे हे मान्यच आहे की प्लॅस्टिकला आपण काय सरसकट विरोध करत नाही. प्लॅस्टिक हे वंडर मटेरियल आहेच, आपल्याला रेनकोट लागणारच आहे, आपल्याला काही गोष्टी वाचवायच्या आहेत, तर त्याच्यासाठी तुम्हाला प्लॅस्टिक लागणार आहे पावसाचा पासून बचाव करायला. पण सरसकट समजा यूज अँड थ्रो प्लॅस्टिक पूर्ण बॅन करायला पाहिजे. एकदा वापरा आणि फेका ज्या वस्तू असतात त्या पूर्ण बॅन करायला पाहिजेत. त्यापेक्षा परत परत वापरातल्या गोष्टी आपण घ्यायला पाहिजे. आणि तेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी आम्ही 4 R आम्ही सांगतो, रिफ्यूज, रिड्यूस, रियूज आणि रिसायकल. शक्यतो जर का शॉपिंगला गेलात तर नाहीच म्हणा आधी, पण तुम्हाला अगदी भयंकर गरजेची गोष्ट असेल तर कमी करा त्याचा वापर. आणि जर का तरी ती वस्तू घेतली तर रियूज करा, परत रिसायकलिंगला द्या. ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. जास्तीत जास्त नैसर्गिक प्रॉडक्ट्स आपण विकत घेऊ शकतो. ऑर्गॅनिक सगळं जास्तीत जास्त खाऊ शकतो. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्यांचा आपण जर का अवलंब केला तर आपण ती एक विवेकी जीवनशैलीकडे निश्चित जाऊ शकतो. पूर्णपणे जरी नाही जाऊ शकलो, तसं आम्ही आमचे सगळे ऑयकॉसचे मेंबर्स किंवा इकॉलॉजिकल सोसायटीचे अनेक मेंबर्स आम्ही प्रयत्न करतो की मॅक्सिमम आपल्याला रोजच्या आयुष्यात हे जगता येईल का.
जिथे तुम्हाला मॉडरेशन शक्य आहे तिथे मॉडरेशन करा. एक्स्ट्रीम अगदी तुम्हाला काय आपल्याला गुहेत जाऊन राहता येणं काही शक्य नाही आहे, पण त्यातल्या त्यात आपल्याला हा आपला फुटप्रिंट कमी करता येईल का, तो जर का आपण कमी ठेवला तर आपण जे पुढचा चौथा टप्पा आहे जो मानसी बोलणार आहे की प्रत्यक्ष जमिनीवरचं काम ते जास्त इफेक्टिव्ह होऊ शकेल. नुसतंच जमिनीवरचं काम करायचं, सतत झाडं लावायची, पण जीवनशैली मात्र उपभोग्य ठेवायची, हे काहीसं गणित पटत नाही. मग त्याने काही उपयोग होणार नाही निसर्गाला. म्हणजे ह्याच्यासाठी साधं उदाहरण देते की समजा तुमच्याकडे एक हौद आहे, तो हौद गळतोय, त्याला मोठी क्रॅक गेली आहे आणि त्याचा नळ पण गळतोय, नळ अगदी काय थोडा गळतोय, तो थेंब थेंब गळतोय, तर तुम्ही काय कराल, फक्त नळ बदलून चालणार नाही ना, ती क्रॅक तुम्हाला आधी बुजवायला पाहिजे ना. ते दोन्ही केलं तर तुम्ही निसर्गाला मदत कराल. तर ते आधी करायला पाहिजे. जीवनशैलीमध्ये बदल आणणे, थोडं आपण जे अंधानुकरण करतो, म्हणजे कारण मार्केटमध्ये नवीन काहीतरी मोबाईल आला आहे, माझ्या मित्राने घेतला आहे म्हणून मी पण घ्यायचा, हे अंधानुकरण होतं. काहीतरी कुठली तरी एक हिरोईन कुठल्या तरी शॅम्पूची जाहिरात करते आहे म्हणून मी माझ्या आजीने सांगितलेले जे शिकेकायचे नुसके आहेत ते सोडून ते शॅम्पू विकत घेणे म्हणजे अंधानुकरण झालं. मला जर का माहिती आहे की माझ्या आज्या काहीही कुठलेही कॉस्मेटिक्स प्रॉडक्ट्स न वापरता मरेपर्यंत सुंदर दिसले आहेत, तो त्याच्यावर विश्वास न ठेवता मी काहीतरी ॲडव्हर्टाईजवर विश्वास ठेवून वस्तू विकत घेते आहे, म्हणजे अंधानुकरण झालं. तर हे आपण सजगपणे आपली जीवनशैली जगू शकतो का? दागिने विकत घेण्यावर आपण काहीतरी एक उंबरठा गाठू शकतो, कारण तो उंबरठा ठेवण्यावर आपण एक काहीतरी अभिमान बाळगू शकतो का? म्हणजे वस्तू कमी वापरणे ही एक प्राईडची गोष्ट व्हायला हवी असं आम्हाला वाटतं. हे आत्ता अगदी उलट आहे. म्हणजे तुम्ही जितक्या वस्तू विकत घ्याल, जितक्या चांगल्या गाडी घोडे कपडे लत्ते दागिने विकत घ्याल, म्हणजे तुमचं स्टँडर्ड ऑफ लाईफ वाढलं असं मानलं जातं. पण ते काहीही न करताही तुमचं स्टँडर्ड ऑफ लाईफ वाढू शकतं, ह्याची पुरेशी उदाहरणं आपल्या समाजात दिसतात. तर त्यांच्याकडे बघून आपण ही आपली एक जीवनशैली एका पद्धतीने विचार करू शकतो का? ह्या पहिल्या भागातनं आम्हाला सांगू आम्ही इच्छितो की म्हणून पृथ्वीची गोष्टीचा अभ्यास करायला हवा, म्हणून पृथ्वीचा विचार करायला हवा. तो विचार करून मग जमिनींवरचं काम कसं आहे ते आपण बघूया. तर एवढं सांगून मी इथे थांबते आणि पुढचा भाग मानसीला घ्यायला सांगते. थँक्यू. एखाद्या माळरान झालंय, तिथली झाडच नष्ट झाली आहेत, किंवा आधी असलेलं गवत तिथलं नाहीसं झालंय, किंवा दगडच उघडा पडलाय, माती धुपून जातीये, तर अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला दिसत असतात. आणि त्याच्यावर आपण काय करू शकतो ह्याचा एक छोटासा प्रयोग आम्ही गेले 20 वर्ष करतोय. तर तो प्रयोग आम्ही मांडू इच्छितो इथे. आणि मुख्य सांगायचं म्हणजे हे सगळं करताना आम्हाला खूप मजा येते. म्हणजे हे सगळं करताना त्याच्यातनं इतकं शिक्षण मिळतं की ते आपल्याला कोणी शिकवूही शकत नाही. म्हणजे हे सगळं करताना आम्ही दरवेळेस जेव्हा या जमिनीवर जातो तेव्हा आम्हाला प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन सापडत असतं. म्हणजे तीच जमीन असते. आता गेले 20 वर्ष आम्ही दर महिन्यात तिथे जातोय, पण तरी प्रत्येक वेळेस आम्हाला ती काहीतरी शिकवून जाते. आणि ह्या शिक्षणातनंच आम्ही घडतो असं आम्हाला वाटतं. तर त्याच्यामुळे मला नक्कीच हे एक छोटासा प्रयोग तुमच्याबरोबर शेअर करायला आवडेल. तर हे जे आहे हे एक जंगल पुनरुज्जीवनाचा प्रयोग आहे आणि तो 2005 पासून आम्ही तिथे सुरू केला आहे. तर त्याची आपण ही सगळी स्टोरी ऐकूया. तर हे कुठे आहे तर सह्याद्री सगळ्यांनी ऐकलं असेल. आता आपण कारंजा म्हणजे साधारण मध्य महाराष्ट्राच्या भागात आहोत, पण सह्याद्री म्हणजे जसे आपण पश्चिमेकडे जाऊ तर तिथली ही एक सलग डोंगर रांग आहे ज्याला सह्याद्री म्हणतात महाराष्ट्रात, आणि जगामध्ये ती वेस्टर्न घाट्स म्हणून प्रसिद्ध आहे. तर त्या भागातली ही एक जमीन आहे. मागे तुम्हाला काही विंडमिल्स दिसत आहेत. तर ही जमीन जी आहे ती ॲक्टर अतुल कुलकर्णी जे आहेत त्यांनी घेतलेली आहे. म्हणजे आपला लोकप्रिय अभिनेता, आणि त्याचा एक मित्र आहे धीरेश जोशी, त्याचा भाऊ आहे नितीन कुलकर्णी, आणि अजून काही भावंड, अशा लोकांनी मिळून ही जमीन घेतली. आणि त्याच्यावर मग आम्ही हे सगळे वेगवेगळे प्रयोग करायला सुरू केले. सो हे पटकन कुठे आहे ती, तर तुम्ही जर का नकाशामध्ये पाहिलं तर तिसऱ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कोयनेचं बॅकवॉटर दिसेल आणि सगळा हिरवा रंग दिसतोय. तर तिथे ॲक्च्युली कोयना सँच्युरी आहे. तुम्ही जर का ऐकलं असेल आता त्याला सह्याद्री प्रोजेक्ट टायगर म्हणतात. तर तिथे खूप उत्तम चांगल्या प्रतीचं जंगल आहे त्या सगळ्या भागामध्ये, आणि ते एका साईडला आहे त्या कोयना च्या बॅकवॉटरच्या, आणि दुसऱ्या बाजूला त्याचा बफर झोन आहे.
की जिथे ही जमीन आहे आणि तिथलं बऱ्यापैकी सगळ्या भागाचा ऱ्हास झालाय. कारण त्याची कारणं अनेक आहेत. म्हणजे अनेक वर्ष तिथे काय शेतीसाठी वापरली गेली आहे किंवा टिंबरसाठी झाडं तोडली गेली आहेत. सो अशा अनेक कारणांमुळे तिथला मूळचे जे जंगल होतं ते हळूहळू कमी होत गेलं. तर ह्याचं जर का आपण एक थोडंसं झूम आउट करून रिजनल सेटिंग जर का बघायचं झालं तर मगाशी म्हणलं तसं हा सह्याद्रीचा भाग आहे. तर ह्या भागामध्ये पाऊस खूप जास्ती पडतो. म्हणजे 5,000 मिलीमीटरपेक्षा जास्ती पाऊस सह्याद्रीच्या पट्ट्यात पडतो. तर हा एवढा पाऊस झेलण्यासाठी तिथे सेमी एव्हरग्रीन म्हणजे सदाहरित प्रकारची वनं असतात. कारण जर का तिथे नुसती गवतं असती तर त्या पावसाने ती सगळी जमीन धुपून गेली असती. तर त्यामुळे तिथे अनेक गेली शेकडो हजारो वर्ष ह्या प्रकारचं एक जंगल तयार झालंय ज्याला सदाहरित किंवा निम्न सदाहरित जंगल असं म्हणतात. नंतर हा जो सगळा परिसर आहे हा 1,000 मीटरच्या वरती आहे. म्हणजे साधारण 3,000 फुटापेक्षा जास्ती हा सगळा परिसर आहे आणि सगळा एकदम डोंगराळ भाग आहे. मग इथे जर का गेलं तर सपाटी अशी खूप कमी मिळते. तर त्याचमुळे ह्या भागामध्ये निसर्ग जास्ती आहे. कारण सपाटी असल्याशिवाय आपण माणसं त्याचा नीट उपयोग करू शकत नाही. कारण तिथे शेतीच करता येणार नाही आहे. तिथे खूप छोटी जमीन आहे की जिथे काहीतरी वस्ती करता येईल. त्यामुळे ह्या सगळ्या भागातनं अशा एकदम छोट्या छोट्या वस्त्या आहेत. मग एखाद्या गावामध्ये 50च घरं असतील, एखाद्या वाडीमध्ये 2च घरं असतील. तिथे सगळी झऱ्यांवरची सिस्टीम आहे की त्या झऱ्याला जेवढं पाणी आहे तेवढीच तिथे माणसं राहतात. एखाद्या झऱ्यावर जर का एकच घर चालणार असेल तर त्या भागामध्ये एकाच घराची वाडी असेल. सो असा हा सगळा वेगळ्या प्रकारचा एक डोंगराळ प्रदेश आहे. आणि तिथे जर का त्या भागात पाहिलं ना तर खूप जास्ती पाऊस आणि सतत वाहणारा वाडा असे हे सगळे त्या भागाचे असे हे सगळे गुणधर्म आहेत असं आम्ही म्हणू. आणि या गुणधर्माचे वेगवेगळे परिणाम त्या जमिनीवर किंवा हा जो प्रयोग आम्ही केला त्याच्यावर होत असतात. तर पहिल्या वर्षी आम्ही तिथे काय केलं तर फक्त वर्षभर आम्ही तिथली असेसमेंट केली की तिथे आजूबाजूला काय आहे, त्या जमिनीवर काय आहे, कुठली बायोडायव्हर्सिटी तिथे आत्ता आहे, तिथले कुठले प्राणी पक्षी आहेत, झाडं कुठली आहेत, गवतं कुठली आहेत, त्या गवतांची उंची काय आहे किंवा तिथली माती कशी आहे, पाण्याचे प्रवाह कसे वाहत आहेत, हे सगळं आम्ही पहिलं वर्षभर पाहिलं वेगवेगळ्या ऋतूंमध्ये. कारण आपल्या इथे पावसाळा असतो, हिवाळा असतो, उन्हाळा असतो. सो या तिन्ही ऋतूंमध्ये जमीन, तिथले पक्षी असतील, तिथली गवतं असतील, हे सगळे खूप बदलतात. तर त्यामुळे ही गरजेची असते. आणि तेव्हाच आमच्या असं लक्षात आलं जेव्हा आम्ही जमिनीच्या आजूबाजूला पाहिलं तर हे जे तुम्हाला दिसतंय ना इथे फोटोमधलं जंगल, तर त्या टाईपचं एक छोटंसं तिथे देवराई होती. त्याला ते बन म्हणतात तिथले लोक. तर ती पूर्वापार राखलेली त्यांनी अशी ती देवराई होती. आणि त्याच्यावरनं एक कळतं की तिथे पूर्वी कसं जंगल असेल. तर आम्ही जेव्हा पहिला अभ्यास केला, तिथल्या लोकांना विचारलं, तर तेव्हा ते म्हणले की हो, जी आम्ही जमीन बघत होतो जी अशी होती. म्हणजे जी जमीन आम्ही सुरुवात केली की त्याची पहिला सर्वे करूया, ती जाणून घेऊया, त्याच्यावर काय करायचं हे ठरवूया, तर ही पूर्ण अशी होती की तिथे पूर्ण उघडी होती ती. त्याच्यावर गवताचं पातळ धड उगवायचं नाही. जे उगवायचं ते सगळं गुरं खाऊन टाकायची. त्याच्यावर वर्षानुवर्ष आग लागत होती किंवा तिथे आजूबाजूला लाकूड तोड किंवा ह्या सगळ्या गोष्टी सुरूच होत्या. आणि त्यांनी जमिनीची मोठ्या प्रमाणावर धूप होत होती. कारण इथे मातीचं प्रमाण खूप चांगलं आहे. म्हणजे तुम्ही इमॅजिनच आपण करू शकत नाही. जेव्हा मी तिथला असेसमेंट केली तेव्हा लक्षात आलं 40 फूट 50 फूट इतकी खोल माती आहे तिथे. नुसती माती, दगड नाही, काही नाही, मुरुम नाही. पण एवढी माती असून सुद्धा त्याच्यावर धड काही उगवत नव्हतं. कारण त्या मातीमध्ये कसच नव्हता. तेच नुसते सगळे असे मातीचे कण होते की जे आपण म्हणजे ज्याच्यात काही लावलं तरी कस नसेल तर काहीच उगवणार नाही आहे. तर अशी ही सगळी माती होती. त्याच्यावर काही कॅनॉपी नव्हती, म्हणजे कुठलंही आच्छादन नव्हतं. आणि त्याच्यापासून आम्हाला कुठे जायचं होतं तर या अशा प्रकारच्या जंगलाकडे. आणि जेव्हा मी विचारलं तिथल्या स्थानिक लोकांना की आत्ता जी जमीन आहे तिथे पूर्वी काय होतं, तर ते म्हणले नाही, एक 60 70 80 वर्षापूर्वी असंच जंगल होतं. तिथे अस्वलं यायची, तिथे गवे यायचे, वाघ यायचा मधनं मधनं. तर म्हणलं मग ते कुठे गेलं सगळं जंगल, तर ते म्हणले नाही, छोटे छोटे आमचे भाग होते, तर कधी पैशाची गरज पडली किंवा तर त्याच्याकरता विकला किंवा कधी नाचणी करायची असेल त्याच्याकरता ते जंगल तोडलं. सो थोडक्यात काय, अशा वेगवेगळ्या कारणांकरता तिथल्या जंगलाचा ऱ्हास झाला आणि मग हळूहळू तिथल्या मातीचाही ऱ्हास व्हायला लागला. आणि हे सगळं आपण बघतोय ते कोयना जे धरण आहे त्याचा हा कॅचमेंटचा भाग आहे. म्हणजे त्याच्या धरणाच्या मागची बाजू आहे ही सगळी. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे हळूहळू काय होतं की धरणाचं पण आयुष्य कमी होतं. कारण या अख्ख्या कॅचमेंटमधनं तिथे हळूहळू माती साठायला लागते धरणात.
आणि मग त्याची धरणाची क्षमता कमी व्हायला लागते. सो हे सगळे परिणाम या सगळ्या गोष्टींमुळे होत असतात. आणि तेच पलीकडची जी बाजू होती, जी कोयना सँच्युरी म्हणजे तिथे वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे, तर तिथनं अजिबात माती येत नाही, त्यामुळे तिथनं कमी प्रमाणात येते माती. सो असं या सगळ्या भागाचं एक प्रातिनिधित्व करणारी ही आम्हाला एक जमीन मिळाली होती, जी साधारण 24 एकर जमीन आहे. सो या सगळ्याचा अभ्यास करून मग आम्ही काय ठरवलं की एक आपण हा जो प्रयोग करतोय की तिथे परत पूर्वी होतं तसं जंगल तयार करायचं आहे, एक देवराईसारखा भाग तिथे तयार करायचा आहे. तर काय करावं, तर त्याच्या ऱ्हासाची जी कारणं आहेत ती पहिली कमी करूया. म्हणजे काय, तर तिच्यावरचा वणवा थांबवायला पाहिजे, त्याच्यावरची चराई थांबवायला पाहिजे आणि कटिंग थांबवायला पाहिजे. आता ह्या ज्या 3 गोष्टी आहेत या आपल्याला अनेक उदाहरणांमधनं दिसतात. म्हणजे आपल्यासुद्धा आजूबाजूला पाणलोट क्षेत्र विकास जो होत असतो किंवा राळेगण सिद्धीसारखी जी उदाहरणं आहेत तिथे याच टाईपची या प्रकारची कामं झालेली आहेत. तर मग पहिलं आम्ही प्रोटेक्शनपासून सुरुवात केली की त्या जमिनीला संरक्षित करूया. तर संरक्षित करूया तर तारेचं कुंपण किंवा असं काही नाही घातलं, तर तिथल्याच काट्यांचं कुंपण घातलं. आणि त्याच्यामध्ये आम्हाला काय दिसलं की पहिल्या 2 वर्षातच बाहेरचे जे गवत होतं ते अगदी छोटं राहायचं आणि आतलं जे गवत होतं ते चांगलं मोठं व्हायला लागलं. आता हे जे गवत आहे ते तिथली आम्हाला असं वाटलं की ती आपलं खरं तर आपल्याला फुकट मिळालेली संपत्ती आहे त्या जमिनीसाठी. कारण पहिली हीच पायरी आहे की तिथलं गवत सुधारणं, ते गवत वाढणं आणि त्यांनी जमिनीला जे आच्छादन मिळणार आहे ते तुम्ही कशानेच देऊ शकत नाही. म्हणजे बाहेरनं तुम्ही कितीही काही घाला तरी ते तिथलं स्थानिक गवत त्याचं आच्छादन जे आहे त्याचं एक महत्त्व वेगळं आहे आणि परत ते फुकट आहे. म्हणजे आम्ही काही तिथे जाऊन बी नाही टाकलेलं. तर ही जी पहिली गोष्ट आहे ना की ज्याने गवताचा तिथला जैवभार वाढला, म्हणजे बायोमास इम्प्रूव्हमेंट म्हणतो आम्ही त्याला, तर ते झालं. त्याच्यानंतर काय केलं की फायर लाईन म्हणजे त्याच्या बाहेरनं अशी जाळ रेषा काढली की जेणेकरून वणवा आत जाऊ नये किंवा हे अशा प्रकारच्या जिवंत कुंपणं तयार केली. आता हे जे आहे हे साधं आपल्याला सगळ्यांना माहिती असलेलं झुडूप आहे ज्याला निरगुडी म्हणतात. तर त्या निरगुडीचे अनेक औषधी उपयोग तर आहेतच, पण हे जेव्हा निरगुडी फुलतं ना तेव्हा त्याच्यावर खूप प्रकारचे पक्षी आणि फुलपाखरं, भुंगे हे सगळे येतात, मधमाशा येतात त्याच्यावर. तर त्यामुळे तिथल्या परिसरातल्या या सगळ्या बायोडायव्हर्सिटीसाठी अतिशय उपयुक्त असं हे झुडूप आहे. आणि परत त्याला गुरं खात नाहीत, फास्ट वाढतं, नुसत्या छाटांनी वाढतं ते. तर त्यामुळे अशा प्रकारची आम्ही पहिली जैविक कुंपणं करायला घेतली आणि त्याचा परिणाम असा झाला की आम्हाला तिथे घरटी दिसायला लागली. म्हणजे पक्षी जे आधी अजिबात तिथे नव्हते त्या आता तिथे घरटी करायला लागते ह्या फक्त कुंपणाच्या लाईनमध्ये. नंतर अशा प्रकारची काही कामं केली की ज्याला माती आणि ओलावा टिकवून ठेवण्यासाठी करायची कामं आहेत की छोट्या छोट्या दगडाच्या लाईनी केल्या किंवा छोटे बांध घातले दगडाचे, कुठेही सिमेंट किंवा अशा काहीच गोष्टी वापरल्या नाहीत. तिथल्याच आजूबाजूच्या परिसरातल्या या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्याकरता बाहेरनं काहीच आणलं नाही आम्ही. किंवा अशा प्रकारचे बांध घालून तिथे जे धूप होत होती मातीची ती थांबवली. आता हे जे तुम्हाला दिसतंय ती 5 वर्षामध्ये हा फरक दिसतोय आणि आता जर का गेलं तिथे तर हे कळतच नाही आहे कुठे. मग हे झाल्यानंतर त्याच्यात आणखीन आम्ही दगडाचे काही काही हॅबिटॅट्स आसरे तयार केले की ज्याच्यामध्ये परत माती आडायला लागली, त्याच्यात काही बिया साठायला लागल्या, त्या उगवून यायला लागल्या, त्याच्यावर फुलपाखरं यायला लागली, मग त्याचं पॉलिनेशन सुरू झालं. सो ही अशी छोटी छोटी जीवनचक्र तिथे या सगळ्या विविधतेची सुरू झाली. आम्हाला खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची फुलपाखरं तिथे पहिल्या 4-5 वर्षात दिसायला लागली. हे या प्रकारचे बांध घातल्यानंतर मागे केवढ्या मोठ्या प्रमाणात माती आडायला लागली ते दिसलं. हे पहिल्याच पावसात तिथे एवढी माती साठली. तर हे जर का आपण करत गेलो तर या 24 एकराच्या परिसरातनं एवढी माती साठत असेल तर आपण इमॅजिन करू शकतो अख्ख्या कॅचमेंटमध्ये जर का हे केलं तर त्या धरणाकरता किती ते उपयुक्त होईल. सो ह्या प्रकारची जी कामं आहेत ती खरं तर सगळ्या भागांमध्ये व्हायला पाहिजे आणि ह्याच्यात काहीच नवीन नाही. म्हणजे हे करता आम्ही तिथल्याच लोकांकडनं तिथल्याच परिसरातनं हे सगळं शिकलो तिथे. नंतर अशी छोटी तळी केली की 10-10 फुटाचीच तळी आहेत, पण याने काय होतं की पाणी जे नाहीतर पटकन निघून जातं जमिनीवरनं वाहून जातं ते थोडा वेळ तिथे थांबायला लागलं. पाऊस यायचा तेव्हा पाणी असायचं, त्यांनी आजूबाजूला थोडा ओलावा निर्माण व्हायचा, आम्ही जी झाडं लावायचो त्याला पाणी कमी द्यायला लागायचं, असे त्याचे फायदे होते. आणि शिवाय एक वेगळा आसरा तयार झाला की ह्याच्यावर मग वेगळे किडे यायचे, काही पक्षी इथे पाणी प्यायला यायचे, अशा प्रकारच्या गोष्टी या छोट्याशा तळ्यांभोवती सुरू झाल्या. त्याच्यानंतर ओढ्यांमध्ये असे बांध घातले जेणेकरून ओढ्यातनं मातीचं धुपणं कमी झालं. तर त्याच्यामुळे मागे परत माती साठते, त्या ओढ्यांच्या काठांमध्ये ओलावा निर्माण होतो आणि ओढ्याच्या काठाला जे एक
स्पेसिफिक जंगल असतं ज्याला आम्ही रिपेरियन फॉरेस्ट म्हणतो, तर ते हळूहळू चांगलं व्हायला लागलं या परिसरामध्ये. नंतर अशा प्रकारचे काही ना तिथे हेडवर्ड इरोजन असं म्हणतो की मोठे असे भाग होते की जिथे खूप प्रमाणात धुपून चालली होती माती. आणि हे जर का तुम्ही माती पाहिलीत तर खाली एकदम सुंदर लाल माती दिसते, म्हणजे आपण अगदी बागेसाठी हौसेने आणतो अशा प्रकारची लाल तांबडी माती, पण त्याचा उपयोग नसतो कारण ह्याच्यात कस काही नाही आहे, ह्याच्यात ऑर्गॅनिक मॅटर नाही आहे, तर त्यामुळे ह्याच्यात उगवून काहीच यायचं नाही. मग तिथे पुढे बांध घालून आम्ही हे आणि मागच्या बाजूला एक बांध घालून तिथली धूप थांबवली. सो आता इथे आम्ही असे काय काय वेगवेगळ्या गोष्टींचे फोटो काढून ठेवतो की आपल्याला काय परिणाम वर्षानुवर्ष दिसतोय ते बघण्यासाठी. तर केतकीच उभी आहे इथे आणि तिचा स्केल सारखा उपयोग केलाय की पहिल्या वर्षी तुम्ही जर का पाहिलं त्या भिंतीच्या खाली आहे तिचं डोकं, आणि त्याच्यानंतर हळूहळू जसं तिथे पुढे माती साठायला लागली तसं आपसूक तिची उंची म्हणजे तिचं हे उंची वर यायला लागली. तर ह्यानी काय झालं की त्या मातीबरोबर म्हणजे फक्त माती नाही साठली, त्याच्याबरोबर खूप प्रमाणात बिया पण आल्या आणि त्या तिथे साठल्या आणि त्याच्यामुळे मागच्या बाजूला वेगवेगळ्या प्रकारचं गवत उगवून यायला लागलं. सो हा तो पुढचा बांध आहे आणि मगाशी दाखवला तो मागचा बांध. आणि आता जर का तुम्ही पाहिलं तर वर्षानुवर्षाच्या कामानी हे अशा प्रकारचा फरक होत गेला की त्याच्यात तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती वाढायला लागल्या, काही झुडपं आली, काही हे ते तिथलं सगळ्यात उंच हर्ब आहे, म्हणजे हे खूप सुंदर दिसतं, याला रान तंबाखू म्हणतात तिथल्या भागामध्ये. तर अशा प्रकारची हर्ब्स तिथे वाढायला लागली. आणि या एका ह्याच्यात तुम्हाला दिसतंय की उंची किती वाढली, म्हणजे ह्याचा अर्थ असा की तिथे किती प्रमाणात माती साठली आहे. जवळजवळ 2 ते 3 फूट माती ही पहिल्या 5-6 वर्षामध्येच तिथे येऊन साठली आणि त्याचा परिणाम असा झाला की मागे छान गवत वाढायला लागलं तिथे. नंतर अशा प्रकारचे वेगवेगळे हॅबिटॅट्स तयार झाले. म्हणजे या फोटोंमध्ये जर का तुम्ही पाहिलं एक उन्हाळ्यातला एक पावसाळ्यातला आहे, पण पावसाळ्यात सुद्धा तुम्हाला दिसतं एक छोटं तळं आहे, 2-3 वेगवेगळ्या प्रकारची गवतं आहेत, झुडपं आहेत, वेगवेगळ्या प्रकारची हर्ब्स आहेत तिथे. तर त्या प्रत्येकावर येणारे कीटक, प्रत्येकावर येणारे पक्षी, प्रत्येकावर येणारे फुलपाखरं ही वेगवेगळी आहेत. त्यामुळे काय झालं तर तिथली विविधता वाढली, फक्त झाडाझुडपातली नाही वाढली तर असणाऱ्या प्राण्यांमधली, कीटकांमधलीही वाढली. आणि ह्याच्या आम्ही सतत नोंदी ठेवत होतो, त्यामुळे आम्हाला कळायचं की हे पुढे कसं बदलत चाललंय, आपण करतोय ते बरोबर आहे का, आजूबाजूच्या भागातनं आपल्याला तिथे काही मिळतंय का, तिथे खरंच पक्षी येत आहेत का, हे आम्हाला कळत होतं सतत. नंतर तिथे आम्ही अगदी थोड्या प्रमाणात झाडं लावत होतो की झाड लागवड किंवा वृक्ष लागवड हा या प्रकल्पाचा फोकसच नव्हता. तिथलं नैसर्गिक पुनरुज्जीवन करणं आणि त्या जमिनीची क्षमता वाढवणं हा याचा उद्देश होता. त्यामुळे आम्ही अगदी कमी 100च झाडं लावायचो दरवर्षी, पण ती सुद्धा तिथली स्थानिक लावायचो, तिथला अभ्यास करून की तिथे कुठली स्थानिक झाडं आहेत, मग कुठली आपण लावू शकतो असं आम्ही बेसिकली बघायचो. सो या प्रकारे मग आम्ही तिथल्याच लोकल मटेरियलचे पिंजरे केले. ही कारवी आहे, त्याचे आम्ही तिथे बाजूला खुंटे लावून त्याचा पिंजरा तयार केला. मग त्या कारवीचंच तिथे आच्छादन झालं आणि झाडाला एक आडोसा मिळाला. किंवा बांबू लावले तिथे, तर त्या बांबू खूप छान वाढले त्या सगळ्या परिसरामध्ये. तर हे जर का यादी पाहिली तर ह्याच्यात काही जी झाडं आहेत ती 1 आहेत, 2 आहेत, 5 आहेत, 10 आहेत, मात्र काही काही झाडंही 100 आहेत, 100 या संख्येने लावलेत. तर हे कशासाठी, तर प्रत्येक जंगलाचं एक काहीतरी एक कॅरेक्टर असतं की तिथे काही प्रकारची झाडंही जास्ती प्रमाणात असतात, काही प्रकारची कमी प्रमाणात असतात. तर ही विविधता वाढवण्यासाठी आम्ही अशा प्रकारचा तिथला अभ्यास करून या झाडांची लागवड दरवर्षी तिथे करत होतो. नंतर काही प्रमाणात बिया पसरल्या, म्हणजे वेगवेगळ्या तिथल्या स्थानिक झाडांच्या, जसं आंबा आहे, आंबा हा तिथला नेटिव्ह आहे, किंवा डिंगळा म्हणून खाली जे दिसतंय खुळखुळा डिंगळा हे म्हणतात तिथे, तर त्याच्या काही बिया पसरल्या. अशा वेगवेगळ्या झाडाझुडपांच्या तिथे आम्ही बिया पसरल्या आणि ज्याचा खूप चांगला परिणाम आम्हाला दिसून आला. तर आता ह्या सगळ्याचा परिणाम काय झाला, तर तिथे मातीचं तापमानात आम्हाला खूप फरक दिसला. आम्ही टेम्परेचर मोजायचो मातीचं तापमान, कारण तो एक असा फायदा होतो, तो एक इंडिकेटर आहे की आपण जे करतोय त्याचा काय फायदा होतोय. तर इथे जर का डाव्या फोटोत पाहिलं तर उघडी माती आहे, त्याच्यावर काही आच्छादन नाही आहे आणि त्याचं उन्हाळ्यातलं टेम्परेचर जवळजवळ 56, 54, 58 असं जायचं. आणि तेच जर का फक्त त्याच्यावर गवताचं आच्छादन असेल तर ते 42, 44 इतकं कमी यायचं. म्हणजे त्या अख्ख्या परिसरातला जर का आपण विचार केला तर 24 एकरामध्ये एवढं जर का 12 ते 14 डिग्रीचा फरक पडत असेल तर खूप मोठी अचिव्हमेंट आहे या सगळ्या गोष्टींमुळे झालेली. नंतर हे अशा प्रकारचे आम्ही काही इंडिकेटर म्हणतो, आम्ही त्याला इंडिकेटर स्पीसीज, म्हणजे या काहीतरी तिथली स्थिती दर्शवतात
की मातीची काहीतरी गुणवत्ता वाढली आहे किंवा तिथली जैवविविधता बदलली आहे ह्याची दर्शवणं असेल. सो असं काहीतरी प्रत्येकाचा रोल आहे त्या इकोसिस्टीममध्ये. तर गांडुळाच्या जाती आणि त्याचे साईज हे आम्हाला बदललेले आढळून आले आणि त्याच्या संख्या पण, की खूप मोठ्या प्रमाणावर आम्हाला गांडुळाची ॲक्टिव्हिटी दिसायला लागली. त्याच्यानंतर 1 वर्ष तर असं होतं की हे कोळीच होते भरपूर तिथे. आता कोळी हा कीटकभक्षी प्राणी आहे, म्हणजे तो वेगवेगळ्या कीटकांवर अवलंबून असतो. तर हा काय दर्शवतो की खूप जर का यांची संख्या वाढली असेल याचा अर्थ असा की कीटकांची पण संख्या वाढली आहे, त्यामुळे या कोळ्यांची संख्या वाढली आहे. तर आमचा एक मित्र आम्हाला म्हटला की तुम्ही हे कोळी अभयारण्य म्हणूनच डिक्लेअर करा एका वर्षी, की इतके तिथे कोळी होते. म्हणजे जिथे जाऊ त्या झुडपामध्ये असे कोळी असायचे. आणि हा जर का कोळी पाहिला ना, याला सिग्नेचर स्पायडर म्हणतात. म्हणजे तो स्वतःची सही करतो त्याच्या म्हणजे जणू सही करतो त्याच्या त्या जाळ्यावर. म्हणजे खाली दिसत असेल असं अशा वेगळ्या प्रकारचं त्याच्या जाळ्यात त्यांनी एक सही केली त्याची. तर असे काही इंटरेस्टिंग आम्हाला तिथे विविधता दिसायला लागली. फुलपाखरांची संख्या वाढली, फुलपाखरांची प्रजाती बदलल्या, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखरं तिथे दिसायला लागली. नंतर अशा प्रकारचे, म्हणजे आपण याला सरडा म्हणतो, पण तो पण काय दाखवतो तर तिथले कीटक वाढलेत हेच दाखवतो हा सरडा पण. किंवा साप तिथले आम्हाला दिसायला लागले, कारण आधीच टेम्परेचर खूप जास्ती होतं जे सापांना नाही आवडत. गारवा लागतो त्यांना, आडोसा लागतो, चांगली जमिनीचं तापमान कमी असेल तर ते आवडतं. त्यामुळे तिथे सापांची संख्या वाढली एका वर्षी. नंतर हा प्राणी जो आहे ना, हा एक वेगळा प्राणी आहे. हा आपल्या इकडच्या भागामध्ये नसतो, त्याला जळू म्हणतात. हा सस्तन प्राणी जे असतात ना त्यांच्या अंगावर हा लागतो, माणसाला पण लागतो हा. आणि तो म्हणजे रक्त हा त्याचा अन्न आहे, त्यामुळे तो रक्त पितो माणसाचं. तर हे अजिबात नव्हते आधी जमिनीवर. आणि जसजसं तिथलं ऑर्गॅनिक मॅटर वाढलं, तिथला ओलावा वाढला, तशी यांची पण संख्या वाढायला लागली. सो हा प्रत्येक प्राणी काहीतरी एक सांगतोय की इथे काय घडलंय त्या जमिनीमध्ये. किंवा आता आम्ही झाडं जी लावत होतो तर पहिल्या 2 वर्षात असं व्हायचं की आम्हाला ऑक्टोबरमध्येच पाणी सुरू करायला लागायचं झाडांना पाणी देण्यासाठी, कारण सप्टेंबरमध्ये पाऊस संपतो, ऑक्टोबरमध्ये लगेचच तिथली जमीन रखरखीत व्हायला लागायची आणि पाणी सुरू करायचो आम्ही. तर ते आमचं जे पाणी देणं होतं ना, ते एक 8-10 वर्षानंतर आम्हाला आता मार्च एप्रिलपर्यंत पाणी द्यायला लागत नाही. म्हणजे ऑक्टोबर ते एप्रिलपर्यंत ही झाडं जी तगतात ती त्या जमिनीतल्या ओलाव्यावर तगतात आणि त्यांना बाहेरनं आम्हाला काही खत पण घालायला लागत नाही, कारण तिथलं इतकी सुपीक झाली ती जमीन, त्याच्यातच इतकं खत आता निर्माण झालं आहे, फर्टिलिटी कस वाढला आहे की आम्हाला या काही बाहेरनं गोष्टी करायलाच लागत नाहीत. तर हा खूप चांगला फायदा या अशा पुनरुज्जीवनाचा आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर तिथे अशा काही आम्हाला स्पेसीज दिसायला लागल्या. आता हा अतुलचाच फोटो आहे, तर त्याच्या हातात जो साप दिसतोय ना त्याला रसेल्स कुकरी म्हणतात. तर हा एकदम रेअर साप आहे आणि तो एक दिवस आम्ही गेलो तर तिथे घरातच होता तो साप. तर आहे एकदम छोटासा, पण तो घोणस सारखा दिसतो म्हणून त्याला रसेल्स कुकरी, घोणसचं रसेल्स व्हायपर असं नाव आहे, त्याच्यावरनं याला रसेल्स कुकरी असं म्हणतात. तर अशा प्रकारचे प्राणी आम्हाला दिसायला लागले. हा जो आहे ना हा बेडकाच्या जातीतला प्राणी आहे ज्याला सिसिलियन म्हणतात. म्हणजे त्याला पाय नसतात बेडकासारखे, पण तो ॲम्फिबियन आहे, म्हणजे जमिनीवर पण राहू शकतो, तो पाण्यात पण राहू शकतो. बेडूक जसा दोन्हीकडे राहू शकतो तसाच हा प्राणी पण राहू शकतो. तशा प्रकारचे प्राणी दिसायला लागले. तर पावसाळ्यात पण असे आम्हाला फरक दिसायला लागले की आधी जे गवत होतं ते वाढायचं नाही, ते आता हळूहळू वाढायला लागलं, जास्ती काळ राहायला लागलं. तर त्यातलेच काही हे फोटो पुढचे दाखवते. सो हे हे जे आम्ही सगळे निरीक्षण नोंदवत होतो त्याच्यातनं आम्हाला एक कळत होतं की या जमिनीचा आता काहीतरी आलेख सुधारतोय, त्याशी एका आलेखानी चालली आहे पुढे. तर तिथला जो पाऊस आणि धुकं आहे ना, म्हणजे पावसाळ्यात ती जमीन ही अशी पूर्ण भरलेली असते, पूर्ण वेळ धुकं असतं, काही दिसत नाही 5 फुटावरचं, पूर्ण वेळ पाऊस असतो, वारा वाहत असतो. आणि तेच पावसाळ्यानंतर लगेच त्याचं रूपांतर हे अशा ह्याच्यात होतं, जो आपला नैसर्गिक आहे हे सगळं, कारण आपले ऋतूच असे आहेत. पण तग देण्यासाठी तिथे वेगवेगळ्या प्रकारची जी झाडं आहेत ती कशी बदलायला लागली हे पण आम्ही पाहिलं. की आता पहिला फोटो जो होता हा, त्याच्यानंतर मग काही प्रमाणात तिथे गवतं राहायला लागली, त्याच्या जाती बदलल्या हळूहळू. पावसाळ्यात तिथे गवताची वाढ जास्ती दिसायला लागली. त्याच्यानंतर तिथे पेरेनियल गवतं, म्हणजे ती सतत त्यांचे मुळं तिथे जमिनीत राहतात अशी गवतं तिथे वाढायला लागली, जी म्हणजे जाती बदलल्या तिथल्या गवताच्या. आधीची जी गवतं होती ती पावसाळ्यानंतर त्याचे बी खाली पडायचं आणि ती मरून जायची, पण ही जी गवतं आहे ती मरायची नाहीत, त्यांची मुळं खाली राहायची, ती उन्हाळ्यातच हिरवी व्हायला लागायची पहिल्या वळवाच्या पावसामध्ये. तो एक फरक दिसला. किंवा झुडपांची संख्या तिथे वाढायला लागली, म्हणजे काही प्रमाणात तिथे अशा प्रकारचा आता रानवा तयार व्हायला लागला.
किंवा वेगवेगळ्या प्रकारची फुलं फुलणारी हर्ब्स तिथे यायला लागली. सो अशी ही जे सगळा आम्ही फरक बघत गेलो. आता ह्या फोटोमध्ये बाहेरची जमीन तुम्हाला दिसते जी अजून पहिल्यासारखीच आहे, म्हणजे तिथे पूर्ण उघडी आहे, त्याच्यावर काही गवतं फारशी नाही आहेत. आणि तेच आतली जमीन जर का पाहिली तर त्याच्यात गवतं आहेत, झुडपं आहेत, अशी वेगवेगळ्या प्रकारची विविधता आहे. म्हणजे तिथे एकच एक प्रकार नाही आहे. तर काही झुडपांचे भाग आहेत, झुडपात सुद्धा विविधता आहे, म्हणजे काही तुम्हाला हिरवी दिसत आहेत, काही पानं गळलेली आहेत. सो ह्या वेगवेगळ्या जाती आहेत तिथल्या झुडपांच्या. तर एक 10 ते 15 तिथे अशा झुडपांच्या जाती आहेत, ते आम्हाला वाढ होताना दिसायला लागली. सो एका स्लाईडमध्ये आपण ही सगळी स्टोरी बघूया की हे 2006 नंतर आम्ही 6-7 हा घेतलेला फोटो आहे. हे पहिलं वर्ष आहे की जेव्हा तिथे बुलबुल किंवा बुशचॅट ह्यासारखे माळरानावर दिसणारे पक्षी दिसायचे. त्याच्यानंतर हळूहळू गवत बदलायला लागलं, तिथे झुडपं यायला लागली. मग हळूहळू तिथे खाटीक असेल किंवा हा पिपीट म्हणून आहे जे इन्सेक्टिव्हरस, म्हणजे जिथे चांगले किडे यायला लागले की खाणारे पक्षी जे असतात ते दिसायला लागले. त्याच्यानंतर 2017 नंतर तिथे झुडपांची संख्या वाढली, ती अजून मोठ्या प्रमाणात ते म्हणजे त्यांची वाढ व्हायला लागली. आणि तेव्हा आम्हाला जंगल फाऊल म्हणजे रानकोंबडा असतो ना त्या टाईपचे पक्षी तिथे दिसायला लागले. आणि आता तिथे हा एक खूप तिथला वेगळा पक्षी आहे, म्हणजे पोपटच आहे पण त्याला मलबार पॅराकिट म्हणतात, की जो आपला नेहमीचा जो पोपट असतो ज्याला लाल रंगाची रिंग असते गळ्याला, तो तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल. तर ह्याला निळ्या रंगाची रिंग आहे. तर हा वेगळ्या प्रकारचा पोपट तिथे आता यायला लागलाय. तर अशा काही गोष्टीतनं काय दिसतं की तिथली जमीन जी आहे ती इतक्या मोठ्या प्रमाणावर गेल्या 18-19-20 वर्षामध्ये अशी बदललेली आहे. तर आता ह्या सगळ्यामुळे काय फायदा झाला, तर जमिनीला तर झालाच फायदा, जैवविविधतेला फायदा झाला, पण एक तिथला एक म्हणजे आपण नेहमी म्हणतो की जर का एम्प्लॉयमेंट द्यायची असेल तर इंडस्ट्री व्हावी असं एक पटकन धोरण असतं की काहीतरी तिथे कारखाना तयार व्हावा म्हणजे एम्प्लॉयमेंट मिळते. पण ह्याच्याकरता तिथल्याच लोकल माणसांनी जर का काम केलं आणि जे त्याला येतंय, म्हणजे ह्याच्याकरता काही वेगळं त्याच्यामध्ये स्किल डेव्हलप करायची गरज नाही आहे जे इंडस्ट्री करता असतं, तर तशा काही गोष्टी होऊ शकतात. किंवा तो तिथल्या लोकांकरता चांगल्या प्रतीचा चारा निर्माण होऊ शकतो, तर तिथल्या गाई गुरांसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. तर अशा प्रकारचे इतर फायदे पण ह्या प्रकारच्या प्रयोगांमधनं होऊ शकतात. तर हेच आम्ही आत्तापर्यंत त्याचा अभ्यास केला आणि अशा काही गोष्टी त्याच्या नोंदवल्या आहेत. तर ह्याचा एक म्हणजे आता हे आम्ही जे काम करतोय ते फक्त 24 एकरावर आहे, पण खरं तर गरज करण्याची हे काम हजारो हेक्टरवर आहे. तर ह्याच्यातनं प्रेरणा घेऊन लोकांनी पण हे करावं, कारण ह्याच्यात आम्ही जी सगळी तंत्रज्ञानं वापरली आहेत ना, तर ती काही त्याच्यात काहीच वेगळं नाही आहे, तिथल्या लोकांकडनंच शिकून तेच वापरलं आहे. तर उद्देश हाच आहे की पटकन त्याचा प्रसार व्हावा, पटकन कोणीतरी ते वापरलं जावं, शेजाऱ्यांनी ते बघून त्याचा उपयोग करून घ्यावा आणि अशा प्रकारे निसर्गाचं आणखीन काम मोठ्या प्रमाणावर व्हावं, हाच ह्या बेसिक प्रकल्पाचा उद्देश. आणि त्याचकरता आम्ही हे सगळा हा जो एक 20 वर्षाचा आता प्रयोग आणि आलेख दिसतोय तो सगळ्यांबरोबर शेअर करत असतो. तर खूप धन्यवाद, तुम्ही सगळ्यांनी हे सगळं ऐकून घेतलं आणि आम्हाला ह्या सगळ्यामध्ये खूप मजा आली हे सगळं सांगताना. मला वाटतं पटकन काही प्रश्न असतील तर आपण घेऊ शकतो आणि एक 15 मिनटं आहेत आपल्याकडे, थोडं काही चर्चा करायची असेल तर किंवा काही कोणाला शेअर करायचं असेल तर. थँक्यू.